आणि एकमेकाला कोऑर्डिनेट पण करा. म्हणजे जसं आता हुसेनला प्रॉब्लेम आहे, की म्हणजे त्याला माहित नाहीये आधीचं काही ते लिंक्स, डेटा एंट्रीच्या लिंक्स. तर दुसऱ्याने कुणीतरी त्याला गाईड करा. हो फॉर मॅम, एक्झाम्पल बरोबर. आता जसं आसिम नाहीये आजच्या कॉलमध्ये. एखाद्याला जर समजलं प्रॉपर तर त्याने त्याला गाईड करा, की आजच्या कॉलमध्ये हे झालंय. एक 10 ते 15 मिनिटाचा शॉर्ट कॉल घेऊन तुम्ही एक्सप्लेन केलं तर बेटर होईल. म्हणजे त्याला आधीच आयडिया मिळून जाईल. ओके मॅम. हो. कारण हे टीम वर्क आहे, त्यामुळे सगळ्यांनी एकमेकांना सोबत घेऊन चालायचं. आता आपण आज PHPच्या फाईल्स ज्या आहेत जेनरिक आणि JS चा जो जेनरिक कोड आहे, तो मी एक्सप्लेन करते. फर्स्ट आपण मॉडेल फाईल पाहूयात. मॉडेल फाईलमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट डेटाबेस कनेक्टिव्हिटी लिहिली आपण. पहिलं तर हे मेलरचे क्लासेस इन्क्लूड केलेत. आपण जो मेल यूज करतोय PHP मेलर, त्याचा हा कोड आहे. रेडी हे क्लासेस इन्क्लूड करून ठेवलेले आहेत. हे आपण सेशन सेट करून ठेवलेले, सेशन स्टार्ट केलेले आहे. डिफॉल्ट टाइम झोन आपला एशियाचा सिलेक्ट केलेला आहे. इंटरनॅशनल क्लायंट असेल दुबईचा वगैरे तर हा चेंज करावा लागतो टाइम झोन. म्हणजे करंट टाइम वाईज आपल्या सिस्टम मध्ये जे डेट पिकर वापरलेत तिथं ते टाइम आपला टाइम झोन वाईज सेट करतं. एरर हँडलर आहे हा. हा हा कनेक्टिव्हिटीचा कोड आहे. त्यानंतर हे काय आहे? याच्यामध्ये आपले जे हे ऍप्लिकेशन मध्ये जे जनरिक इमेजेस लागणार आहेत, जसे हे लोगोज आहेत. हे लोगोज आपण डेटाबेस मध्ये स्टोअर करून ठेवलेले आहेत. सॉरी, हे लोगोज नाही डेटाबेस मध्ये स्टोअर करून ठेवलेत. याच्या आपण URL ज्या केल्यात त्या आपण ग्लोबल केलेल्या आहेत. जसं आता ऍडमिन एरिया लोगो डॉट PNG म्हणजे हा वाला आहे. जेव्हा आपण क्लायंटचा सेटअप बनवतो तेव्हा त्या इमेजेसच्या फोल्डरमध्ये क्लायंटचे आपल्याला रिस्पेक्टिव्ह लोगोज येतात. म्हणजे आता हा एक इमेज येते, त्यानंतर ही एक इमेज येते. तर याची जी नावं आहेत ही आपण चेंज नाही करत. म्हणजे जेव्हा क्लायंट कडून आपल्याला लोगोज येतात तर त्याची नावं आपण तो रिनेम करतो. ऍडमिन एरिया लोगो डॉट PNG आणि लॉग इन BG, त्यानंतर लोगो सर्कल, हे दोन मेनली क्लायंट कडून घेतो आपण त्यांचे लोगोज. आणि हे याच नावाने या फोल्डर मध्ये रिप्लेस होऊन जातात. म्हणजे जेव्हा ते जनरिक इथे ग्लोबल बनलेले आहेत, हे आपण कुठेही मग सिस्टम मध्ये ऍक्सेस करू शकतो. म्हणजे आता हे बऱ्याच ठिकाणी इनव्हॉइस वर वगैरे आपण वापरलेले आहेत. सो हे असे ग्लोबल करून ठेवलेले आहेत या फाईलमध्ये. ही फाईल आपलीकडे आपण सगळीकडे इन्क्लूड केली आहे. थ्रू आउट सगळ्या फाईल्स मध्ये इन्क्लूड झालेली आहे. त्यामुळे हे ग्लोबल जे व्हेरिएबल्स यामध्ये केलेले आहेत ते आपल्याला जे असे आहेत की जे मल्टिपल टाइम्स यूज करायचे. आता हे लोगो इथे तर वापरलेच आहेत, पण आपण PDF, वाउचर, इनव्हॉइस जे आउटपुट डॉक्युमेंट आहेत ज्याच्यावर कंपनीचे लोगोज प्रिंट व्हायला हवेत, तिथे पण ते URL वापरले. तर त्या ठिकाणी फक्त आपल्याला हे ग्लोबल त्या फाईलमध्ये ऍक्सेस होतात इथे केल्यामुळे ग्लोबल. त्यानंतर हे सगळे तसेच आहेत लोगोज. आणि हे पण वाउचरवर काही इमेजेस लागतात. आता वाउचर पण बऱ्याच प्रकारचे आहेत आपल्याकडे. हॉटेल वाउचर आहे, ऍक्टिव्हिटीचं वाउचर आहे, ट्रान्सपोर्ट वाउचर आहे. तर त्याच्यावर त्या इमेजेस लागतात. तर त्याही इथे ग्लोबल करून ठेवलेल्या आहेत. हे झालं इमेजेसचं. त्यानंतर ह्या काइंड ऑफ नोट आहेत. आता ह्या नोट तुम्ही इथे जर वाचलं, ही नोट तुम्हाला कुठे दिसेल? रिसीटचा जो सेक्शन आहे, रिसीट आपण जनरेट करतो तिथे तुम्हाला दिसेल. तर आता रिसीट पण आपल्याकडे मल्टिपल टाइम्स यूज केलेले आहेत. जसं सेल्स ह्या सगळ्यांच्या ऍडव्हान्स रिसीट प्लस इन्स्टॉलमेंट रिसीट. ऍडव्हान्स रिसीट म्हणजे वाईल बुकिंग, जेव्हा आपल्याला रिसीटचा सेक्शन येतो, बुकिंग न्यू घेताना तुम्हाला ऍडव्हान्स डिटेल्स म्हणून सेक्शन दिसलं असेल, तिथे आपण रिसीट जनरेट करतो. त्यानंतर जे काही युजर म्हणजे कस्टमर
इन्स्टॉलमेंट्स पे करणार आहे ते आपण इथे जाऊन घेतो. म्हणजे ते बुकिंग सिलेक्ट करणार, त्या बुकिंगचं आउटस्टँडिंग खाली रिफ्लेक्ट होतं आणि इथे रिसीट जनरेट होते. तर इथे सगळीकडे तुम्हाला ही नोट दिसेल. सगळ्या रिसीट आणि पेमेंटच्या सेक्शनला नोट दिसेल. तर ती वाल्या नोट आहेत ह्या. त्यानंतर कॅन्सल फील्ड नोट. कॅन्सल म्हणजे ही नोट कुठे येते? कॅन्सल अँड रिफंड मध्ये सगळीकडे तुम्हाला एक नोट दिसेल, पार्शियल कॅन्सलेशन इज नॉट अलाउड. म्हणजे पार्शियल कॅन्सलेशन नाही तर तुम्हाला कम्प्लीट एखादा जरी पॅसेंजर कॅन्सल करायचा आहे तर तुम्हाला कम्प्लीट कॅन्सल बुकिंग करून न्यू बुकिंग घ्यावी लागेल. मीन्स पार्शियल कॅन्सलेशन इज नॉट अलाउड. तर ती वाली नोट आहे. तर ही कॅन्सलेशन आपल्याकडे हे 10 प्रकारचे आहेत. तर सगळीकडे ती नोट जरी चेंज करायचं झालं ती फक्त इथे चेंज केली तर 10 ठिकाणी होणार. सिमिलर हा वाला पॅटर्न म्हणजे स्लॅश सिमिलर आपण हॉटेल आणि ट्रान्सपोर्टचं जे प्रोव्हाईड करतो ग्रुप टूर किंवा पॅकेज टूरमध्ये, तर त्यांच्याकडे सिमिलर हा फंडा असतो. म्हणजे एखादं हॉटेल आहे, स्लॅश सिमिलर दिलं मीन्स 3 स्टार हॉटेल आहे. सो 3 स्टार अँड सिमिलर, 4 स्टार अँड सिमिलर हॉटेल्स. तर हे स्लॅश सिमिलर आपण इथे दिलेले आहे. काही क्लायंटला नको असलं, तर मग प्रॉब्लेम असा होता, की हे खूप ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणजे आता कोटेशन्सचा पण पार्ट आहे आपल्याकडे. ट्रॅव्हल अँड टूर्समध्ये पॅकेज टूरच्या पी-डी-एफ आहेत, ज्याच्यामध्ये ते प्रिंट होऊन येतं. त्यानंतर सीआरएम मध्ये जे कोटेशन आहे, ग्रुप कोटेशन, पॅकेज कोटेशन, यामध्ये पण आपल्याकडे प्रत्येकाचे 6 प्रकारचे पी-डी-एफ आहेत. तुम्ही जर पाहिलं असेल ॲडमिनिस्ट्रेशन, कंपनी प्रोफाइलमध्ये, फॉर्मॅटमध्ये कोटेशन फॉर्मॅटचं जे हे सेक्शन आहे, तर इथे 6 फॉर्मॅट आहेत आपल्याकडे. पोर्ट्रेटचे 3 आणि लँडस्केपचे 3. तर हे फॉर्मॅट म्हणजे डिझाइन चेंज आहे. जसं एच-टी-एम-एल चेंज आहे, त्यामध्ये आपण पी-एच-पीचं फेच केलेलं आहे 6 एच-टी-एम-एल लिहून. तर सगळ्यांचे सेपरेट इंडिव्हिज्युअल एच-टी-एम-एल असल्यामुळे इथे आता जेव्हा पॅकेज कोटेशन जो फॉर्मॅट कोणताही सिलेक्टेड आहे, फॉर एक्झाम्पल आता लँडस्केप स्टँडर्ड आहे. जेवढ्या काही पी-डी-एफ जनरेट होणार ह्या सगळ्या सिस्टममधल्या लँडस्केप स्टँडर्डच्या एच-टी-एम-एल मध्ये डिझाइन होणार. तर मग सगळ्यामध्ये स्लॅश सिमिलर असं यूज केलेलं आहे आपण. सेम ट्रान्सपोर्टला पण केलेलं आहे. म्हणजे एखादी व्हेइकल प्रोव्हाईड होते, तर इनोव्हा आहे. इनोव्हा स्लॅश सिमिलर म्हणजे इनोव्हा सारखीच अजून एखादी सिमिलर पण तुम्हाला मिळू शकते त्यावेळेला. सो ते स्लॅश सिमिलर हे फार महत्वाचं आहे टुरिझम इंडस्ट्रीमध्ये. कारण की एखादं हॉटेल सांगितलंय, काही रिझनमुळे ते हॉटेल कॅन्सल होतात. देता येत नाही कस्टमरला. सो ते त्यांच्या सेफ्टीसाठी स्लॅश सिमिलर देऊन ठेवतात. काही प्रॉब्लेम आला तर सेम दुसरं 3 स्टार किंवा दुसरी 4 स्टार प्रॉपर्टी तुम्हाला मिळेल. अशा काइंड ऑफ थिंग. तर काही जण स्लॅश सिमिलर नाही, काही जण इथे वेगळा टेक्स्ट मागतात. सो आपण ते जनरिक करून ठेवलेलं आहे. कोटेशनची नोट आपल्याकडे कोटेशन्स आहेत. म्हणजे पॅकेज कोटेशन असे हे 5 टाइपचे कोटेशन आहेत इंटू 6 कारण सगळ्याचे 6 फॉर्मॅट आपण इम्प्लिमेंट करून ठेवलेत. तर इथेच 30 कोटेशन झाले. तर तिथे सगळीकडे नोट आपण एक दिलेली की ही नोट फार इम्पोर्टंट असते टूर ऑपरेटरसाठी, की कॉस्टिंगचे चेंजेस किंवा जी अवेलेबिलिटी आहे हॉटेल किंवा हे ते त्यांच्यासाठी म्हणजे रिस्की राहतं. जर एखादं हॉटेल इमिडिएटली त्यांना कॅन्सल करावं लागले, तर त्यांना कस्टमरला आन्सरेबल असतात ते. तर त्या केसमध्ये किंवा कॉस्टिंगचे पण चेंजेस होतात. म्हणजे सीझन वाईज म्हणा, सॅटर्डे, संडे जसं वेगळे रेट असतात किंवा अवेलेबिलिटी एखादं जर इमिडिएट त्यांना हवं असेल बुकिंग, तर थोडंसं कॉस्टिंग त्यांना हायर पे करावं लागतं. सो ही नोट फार त्यांच्यासाठी इम्पोर्टंट रोल प्ले करते. तर ही नोट एवढ्या साऱ्या 30 कोटेशनमध्ये आत्ता मी जस्ट सांगते त्याच्यापेक्षा प्लसच असेल. ही नोट आपण डिस्प्ले करतो. ही नोट मे बी क्लायंट म्हणू शकतात, "आम्हाला ही नोट नाही, आम्हाला याच्या जागी आमचीवाली नोट प्रिंट करून द्या." सो आपण ती जनरेट करून ठेवली आहे. जेणेकरून तो हा चेंज इथेच केला, तर सगळ्या कोटेशनमध्ये तो प्रॉपर रिफ्लेक्ट होणार आहे, ती नोट. हे झालं पूर्ण सगळं जो काही टेक्स्ट प्रिंट होतो. त्यानंतर ॲप सेटिंग्ज, ग्लोबल व्हेरिएबल, स्टॅट. आपल्याकडे ॲप सेटिंग्ज नावाचा हा टेबल आहे. तो म्हणजे कोणता टेबल आहे? कंपनी प्रोफाइलचा. पहिलं आपल्याला याला ॲप सेटिंग्ज नाव होतं. तुम्हाला आता इथे दिसेल कंपनी प्रोफाइल आहे. फोल्डरला पण ॲप सेटिंग्ज आहे बघा. हे रिनेम नाही झालं. हे आपण रिनेम केलंय कंपनी प्रोफाइल म्हणून. आधी इथं होतं ॲप सेटिंग्ज. तर त्याच्यामध्ये हा जो टेबल आहे ॲप सेटिंग्जचा हा फार इम्पोर्टंट टेबल आहे. का? तर त्याच्यामध्ये आपल्याकडे ज्या फील्ड आहेत, मी तुम्हाला टेबलचं स्ट्रक्चर दाखवते. हा तर सेटिंग आयडी प्रायमरी की आहे. मॅक्स जनरेट होणार आहे. ॲप व्हर्जन आता हे इथे तुम्हाला कुठे दिसणार नाही.
आधी आपण यूज करत होतो हे ॲप व्हर्जन, पण आता नाही यूज करत ते आपण. आपण नंतर त्याचा चेंज काय केला होता, की जेव्हाही तुम्ही पाहिले असतील हे जे मध्ये इयर जनरेट होतं, प्रत्येक आयडी, कोटेशन आयडी असो किंवा बुकिंग आयडी असो किंवा कुठला एन्क्वायरी आयडी कंपल्सरी मध्ये आपला एक पॅटर्न आहे हा फिक्स. पुढे काहीतरी कॅरेक्टर आहे, जे सिमिलर टू त्या मॉडेल आहे. त्यानंतर मध्ये इयर असतं आणि मग आयडी असतो. तर हा जो इयर आहे, तो आपण आधी ॲप व्हर्जनमधून आणत होतो. म्हणजेच कंपनी प्रोफाईलमध्ये आहे ना, इथे एक फील्ड होती ॲप व्हर्जनची, जिथे ते सिलेक्ट एंटर करायचे जे करंट इयर आहे ते. 2022, 2023 असं आणि मग ते इयर इथे प्रिंट व्हायचं. पण आपण नंतर चेंज केला. ते प्रॉब्लेम द्यायला लागला. क्लायंटकडूनच इश्यूज यायला लागले त्याचे, की असं नकोय म्हणून हे फारच हेक्टिक होतंय आम्हाला. तर आपण नंतर चेंज काय केला, रिस्पेक्टिव्ह जे सेव्ह होतात कोटेशन, सेल, एन्क्वायरीज जे काही सेव्ह होतं, तेव्हा जी आपण डेट सेव्ह करतो, कंपल्सरी प्रत्येक टेबलमध्ये आपण एक क्रिएटेड ॲट म्हणून कॉलम टाकलेला आहे, ज्याच्यामध्ये करंट डेट सिस्टमची सेव्ह होऊन जाते. म्हणजे या डेटला कोटेशन प्रिपेअर झालंय, या डेटला ही बुकिंग झाली आहे. क्रिएट केलेली आहे. तर तो जो क्रिएटेड ॲट आहे, त्यातला जो इयर आहे, तो आपण इथे दाखवतो आता. म्हणजेच कसं होतं, जरी फायनान्शियल इयर चेंज झालं, तरी पण ॲप व्हर्जनमध्ये जाऊन क्लायंटला सेटिंग्ज चेंज नाही करावं लागत. आणि सगळ्यात मेन प्रॉब्लेम तिथे काय होत होता, की आता 2000 फॉर एक्झाम्पल जस्ट आता 22 लागलंय काही महिन्यांपूर्वी. पण 21 होतं इथे. फॉर एक्झाम्पल इथेच अशी ती फील्ड होती. 21 होतं, तर सगळीकडे 21 येत होतं. फॉर एक्झाम्पल हे 4 कोटेशन आहे. पण आता माझं 22 इयर झालं. मला ही फील्ड अपडेट करावी लागणार, कारण आता व्हर्जन आलं 22. तर त्या केसमध्ये काय होत होतं, हे जे सगळे प्रिव्हियस इयरचे कोटेशन्स आहेत, त्यांना पण 22 येत होतं. कारण की फील्ड आपण हीच फेच करत होतो. तर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांना आयडेंटिफाय करायला प्रॉब्लेम येत होता. कोटेशन्सचं तर ठीक आहे, पण बुकिंग्स नेक्स्ट इयरच्या सॉरी प्रिव्हियस इयरच्या बुकिंग्स या इयरमध्ये दिसत होत्या. जे कंप्लीटली रॉंग आहे. म्हणजे पूर्ण म्हणजे मिसबिहेव झाला तो पूर्ण जो काही होणार आहे सेल्स, पर्चेस म्हणजे अकाउंटंटला त्यांच्या क्रॉस चेक कराव्या लागतात एंट्रीज प्रिव्हियस इयरचं. टॅली करावं लागतं जेव्हा त्यांना न्यू इयर फायनान्शियलचा इयर चालू होणार आहे तेव्हा. तर त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण काय केलं, ही फील्ड हाईड करून घेतली इथून आणि आपण जे काही ज्या इयरला ती बुकिंग सेव्ह होतीये, ते इयर आपण इथे आणतो. ठीक आहे? तर ही ॲप व्हर्जन फील्ड आता आपण यूज नाही करत आहे. ॲप ईमेल आयडी म्हणजे हा कंपनीचा ईमेल आयडी. सॉरी, क्रेडेन्शियल्समध्ये हा जो ईमेल आयडी आहे, तो ॲप्लिकेशनचा ईमेल आयडी. हा फार इम्पोर्टंट रोल प्ले करतो. हा कंपल्सरी एस-एम-टी-पी वेब मेल असतो. इथे आपण नोट पण दिलेल्या आहेत. जेव्हाही सिस्टममध्ये हे होत आहेत, मेल्स फायर होणार आहेत, ते या मेल थ्रू होणार आहेत. इनिशियली जेव्हा युजर ॲड होणार आहे, एखादा युजर लॉग इन करणार आहे, तेव्हा त्या युजरच्या मेल आयडीने जाणार. तुम्ही जर युजरचा फॉर्म पाहिला असेल, तुम्हाला युजरला पण एस-एम-टी-पीचे क्रेडेन्शियल्स दिसतील ॲड झालेले, मेलिंग इन्फॉर्मेशन. हे कशासाठी आहेत? याचा पर्पज काय आहे? आधी आपण इथलेच पाठवत होतो. आता आपण ह्याला सेकंडरी ठेवलेलं आहे. सेकंडरी हा आणि प्रायमरी हा. हा म्हणजे जो युजर लॉग्ड इन आहे, त्याचे जे मेलिंग क्रेडेन्शियल्स आहेत, ते आपण मेल सेंड करायला वापरणार आहे. त्याचा पर्पज असं, की जेव्हाही सिस्टममध्ये कोटेशन्स प्रिपेअर होऊन ते मेल होतात किंवा बुकिंग होतं. बुकिंगचे आपण अॅक्नॉलेजमेंट चे मेल पाठवतो कस्टमरला. खूप टाइपचे आपण कस्टमरला मेल पाठवतो सिस्टम थ्रू. तर ते जेव्हा मेल जातात, तर ते आपल्याकडे कंपनीच्या मेल थ्रू सगळे मेल जाणं ओके नव्हतं क्लायंटला. म्हणजे ते म्हणायचं, की ते दरवेळेस ॲडमिननी ना सगळ्याच मेलचा म्हणजे ट्रान्झॅक्शन जे काही आहे त्याचे मेंटेन करू शकत. तर त्याच्यामध्ये मग आपण काय चेंज केला, युजरलाच मेलिंग इन्फॉर्मेशन दिले. जो युजर लॉग्ड इन आहे त्याच्या मेलने तो कस्टमरला मेल फायर होणार. म्हणजेच कस्टमर काय करणार, फर्दर कम्युनिकेशन त्या रिस्पेक्टिव्ह युजर सोबत करणार. कारण की जसं 3 सेल्स पर्सन आहेत, तिघांचेही आजच्या दिवशी काही एक्स-वाय-झेड बुकिंग झालेत. तर ते बुकिंग झाल्यानंतर मेल किंवा कोटेशन्स त्यांनी पाठवलेत कस्टमरला. तर त्यांचं जे काही कम्युनिकेशन आहे, ती टूर पूर्ण होईपर्यंत कम्युनिकेशनमध्ये राहावं लागतं टूर ऑपरेटर लोकांच्या कस्टमरसोबत. तर ते काही कम्युनिकेशन आहे, ते सगळं त्यांच्या वेब मेल म्हणजे त्यांच्या रिस्पेक्टिव्ह त्या युजरच्या मेल आयडी सोबत होतं. आणि मेन जो आपला हा जो कंपनीचा मेल आहे, याला आपण फक्त म्हणजे बऱ्यापैकी जे काही रिमाइंडर्स वगैरे फायर करतो.
जी बऱ्यापैकी म्हणजे खूप सारे रिमाइंडर आहेत, ते मी नंतर सांगते. ते सगळे रिमाइंडर म्हणजे मेन जे ट्रान्झॅक्शनल मेल्स आहेत, ते आपण या ॲडमिनच्या लूपमध्ये ठेवलेले आहेत. बाकी जे सगळं सेल्स, CRM पार्ट आहे, तो बऱ्यापैकी आपण सगळा जो लॉग्ड इन युजर आहे, त्याच्या मेल थ्रू करतो. त्याच्यानंतर करन्सी ही लोकल एक मिनिट प्रोफाइलमध्ये ही करन्सी, डिफॉल्ट करन्सी. हे म्हणजे टूर ऑपरेटरची जी करन्सी आहे. फॉर एक्झाम्पल इंडियाचं क्लायंट आहे, तर ते आय-एन-आर करेल. दुबईवाले AED करतील, USD असं त्यांचं लोकल करन्सी ही डिफॉल्ट करन्सी सेट करून ठेवतील. ही डिफॉल्ट करन्सी जेव्हा सेट होते, आपल्याकडे ROE मास्टर आहे. ट्रॅव्हल अँड टूर मास्टरमध्ये ROE आहे, रेट ऑफ एक्सचेंज. तर आपण हा रिसेंट चेंज आहे आपला लास्ट 6 मंथमध्येच झालेला आहे. मल्टी करन्सीवर वर्कआउट करतो. आधी आपण एका सिंगल करन्सीवर वर्कआउट करत होतो. म्हणजे जे काही त्यांची लोकल करन्सी आहे त्यावरच. म्हणजेच की जेव्हा ते ग्रुप टूर, पॅकेज टूर, व्हिसा वगैरे टाकणार आहेत, तर त्याचं कॉस्टिंग टाकतात ते टॅरिफ. तर ते जे टॅरिफ टाकतात ते आपण कंपल्सरी क्लायंटला काय सांगायचो, की तुम्ही तुमच्या लोकल करन्सीमध्ये एंटर करा. पण प्रॉब्लेम असा होत होता, की आता हे लोकं मल्टिपल सिटीजमध्ये वर्कआउट करतात. म्हणजे एक क्लायंट मिनिमम 2 ते 3 सिटीमध्ये वर्कआउट करतो. तर फॉर एक्झाम्पल इंडियाचा क्लायंट आहे, तर ते दुबई आणि युरोप ह्या सिटीजसोबत काम करतो तो. म्हणजे काय, की आपलं इंडियाचे जे काही क्राउड आहे, सपोज दुबईला जायचंय, युरोपला जायचं, तर ते हे लोकं मॅनेज करून देतात. तुम्ही दुबईला पूर्ण त्यांची ट्रिप मॅनेज करणं, युरोपला त्यांची ट्रिप मॅनेज करणं. तर या केसमध्ये ट्रिप मॅनेजमेंट करणं म्हणजेच काय, की त्यांना तिकडे हॉटेल, ॲक्टिव्हिटीज जे काय आहे, ते सगळं बोलून घ्यावं लागतं. त्यांचा तो एक बुकिंग होतो, डील असते त्यांची. तर आता ऑब्व्हियसली जेव्हा दुबईमध्ये मी बुकिंग करते, ती AEDमध्ये होणार आहे. माझी INRमध्ये नाही होणार आहे. मला पेमेंट ट्रान्सफर पण AEDमध्येच करावं लागणार. इव्हन मला जे काही हॉटेलचे रेट येणार आहेत, ते लोकं सांगणार आहेत. तर ते मला AEDमध्ये देणार आहेत. युरोपवाले मला डॉलरमध्ये देणार आहेत. तर त्या केसमध्ये मला काय करावं लागत होतं, म्हणजे टूर ऑपरेटरला आपण आधी सांगायचो म्हणजे फोर्सफुली, की तुम्ही ते रेट तुमच्या लोकल करन्सीमध्ये कन्व्हर्ट करून मग सिस्टममध्ये एंटर करा. जे त्यांच्यासाठी हेक्टिक टास्क आहे. कारण त्यांचं करन्सीजवर डेली वर्कआउट फार चालतं म्हणजे हेवी लेव्हलला. तर मग ते त्यांच्यासाठी हेक्टिक टास्क होतं, की AEDमध्ये ते रेट कन्व्हर्ट करा एखाद्या हॉटेलचा आणि मग सिस्टममध्ये फीड करा. सो आपण त्याच्यासाठी मग काय केलं, मल्टी करन्सीचा सपोर्ट दिला. तर ही डिफॉल्ट करन्सी आपण ठेवतो, की INRमध्ये फायनल त्यांना हवंय. रेट एंटर करताना तुम्ही काही एंटर करा, की फॉर एक्झाम्पल AED. तर आता आपण क्लायंटला म्हणत नाही, की तुम्ही कन्व्हर्ट करून टाका. आता आपण म्हणतो, की तुम्ही सिलेक्ट करा, की करन्सी मीन्स तुम्ही जे काही अमाउंट एंटर करताय, ते कोणत्या करन्सीचं आहे. तर आपण तो ड्रॉप डाउन देतो. तुम्हाला दिसला पण असेल बऱ्याच ठिकाणी करन्सीचा ड्रॉप डाउन. तर तो ड्रॉप डाउन दिल्यानंतर जेव्हा तो AED आहे, तर AED मधला रेट आहे. सो इथे आपल्याला त्यांना काय करावं लागतं, फक्त हे त्यांच्यासाठी टास्क आहे, की डेली त्यांनी मॉर्निंगला फॉर एक्झाम्पल इथे रेट त्यांना टाकावे लागतील. कारण हे रेट चेंज होत राहतात. म्हणजे हे सेकंड्सला पण चेंज होत राहतात. तर आपण याचं नेक्स्ट एन्हान्समेंट असं पण करणार आहे, की हे API बेस्ड करणार आहे. API बेस्ड केलं म्हणजे की त्यांना इथे रेट आहे पण येऊन टाकायचा गरज नाहीये. पण ते आपण प्रायोरिटीवर नाही घेतलं तर बरेचसे क्लायंट त्याला ॲग्री होत नाही. कारण की त्या APIला त्यांना चार्जेस पे करावे लागतात. मंथली, इयरली जे काही त्यांना सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. सो काही क्लायंट म्हणतात, की आम्ही आमचं इथे फील्ड करून देऊ. त्याचं रेंट वगैरे पे करण्यापेक्षा काही क्लायंट हे प्रिफर करतात, की आम्ही इथे रेट टाकू म्हणून. आणि दिवसाला एवढा काही ड्रास्टिक चेंज नाही होत रेटमध्ये खालीवर. सो ते बोलतात आम्ही मॅनेज करू. डेली मे बी ट्वाइस इन अ डे जरी तो अपडेट केला तरी ओके आहेत क्लायंट. त्यामुळे आपण तो प्रायोरिटीवर नाही होल्डवर ठेवलाय APIचा पॉइंट. सो इथे ते काय करणार, की डेली मे बी किंवा ट्वाइस इन अ डे ते इथे रेट एंटर करतील आणि ऑटोमॅटिकली जेव्हा ते फॉर एक्झाम्पल AED टाकतायत. एखादं हॉटेल आहे, 2 हॉटेलचं टाकलं त्यांनी AED रेट, ऑटोमॅटिकली ते डिफॉल्ट करन्सीला कन्व्हर्ट होणार आहे. जेव्हा ते युजरला दिसणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा मल्टी करन्सीचा सपोर्ट एक आपण इथे ॲड केलेला आहे. त्यानंतर ही करन्सी इथे सेव्ह होतीये. त्यानंतर मेलिंगचे जे क्रेडेन्शियल्स आहेत SMTP स्टेटस येस, नो केलं तर मेल्स फायर होणार नाहीत. काहींना मेल फंक्शनॅलिटी इनॅक्टिव्ह लागते काही क्लायंट्सला. तर अशा केसमध्ये मेल तर लिहून ठेवलाय, मेलचं फंक्शनही कॉल केलंय. तर जिथे कॉल केलंय तिथे सगळीकडे अनकमेंट करण्यापेक्षा आपण काय केलं, SMTP स्टेटस येस ओर नो मध्ये केलंय. नो असेल तर मेल्स ऑफ होतील. मेल कुठेच जाणार नाही सिस्टममध्ये. बुकिंग वगैरे जे काही मेल कंपल्सरी आपण तिथे
स्टेटस चेक केलंय. इफ येस देन मेल सेंड केलाय. SMTP होस्ट आहे हा, पोर्ट, त्यानंतर पासवर्ड आहे आणि मेथड आहे. TLS और SSL 2 असतात याच्यामध्ये आणि हा 587 TLS ला चालतो आणि 485 SSL ला चालतो. तर मग हे डिपेंड्स काय आपलं SMTPचं कॉन्फिगरेशन आहे. त्यानंतर ईमेल आयडी हा कंपल्सरी वेबमेल लागतो. तर जेव्हाही आपलं क्लायंटला सेटअप जातो, आपण कंपल्सरी त्यांना वेबमेल जनरेट करायला लावतो आणि तो इथे इंटिग्रेट करायला लावतो. सो त्यांचे मेल्स ॲक्टिव्ह होतात. सेम सगळे हे तसेच एस-एम-एसचे आहेत. त्यानंतर ही जी आहे ती बेसिक इन्फॉर्मेशन आहे सगळी कंपनीची. म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर, लँडलाईन नंबर. आता हे जे आहे कॉन्टॅक्ट नंबर किंवा हे त्यांचा टॅक्स नंबर आहे, GST नंबर, GST नेम, ॲड्रेस, वेबसाईट हे सगळं पी-डी-एफवर प्रिंट होतं. पी-डी-एफ म्हणजे कोणत्या? कोटेशनच्या वगैरे ज्या पी-डी-एफ आहेत किंवा सेलचे, बुकिंगचे जे इन्व्हॉइस जनरेट होतात. हे आपले सगळे फायनल कस्टमरला जातात ना. तर त्या कस्टमरला कंपल्सरी हे कळावंच लागतं. वेबसाईट नेम, कॉन्टॅक्ट नंबर. तर ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. तर ही इन्फॉर्मेशन सगळी प्रिंट होताना दिसेल तुम्हाला स्टेट वगैरे. ॲप नेम म्हणजे हे कंपनीचं नाव. पहिलं इथे ॲप नेम होतं. नंतर आपण याला रिनेम केलं कंपनी नेम म्हणून. त्यामुळे हे असं तुम्हाला मिसमॅच दिसतील फील्डचे. म्हणून मी पर्पजफुली हे सांगतेय तुम्हाला सेपरेट. कारण आधी हे सेम होतं, तेव्हा मी नाही सांगायची कुणाला. कारण समजून जायचं ते बघून. पण आता काय प्रॉब्लेम झालाय, सगळ्या मॉडेल्सचा नेम ऑलमोस्ट सगळ्या मॉडेल्सचा 90% चेंजेस झालेले आहेत. त्यामुळे डेटाबेसचे आणि हे कॉलम सगळं डिफरंट होतं. सो कन्फ्युजन क्रिएट होतं म्हणून मी सांगते हे तुम्हाला. त्यानंतर हे बँक डिटेल्स आहेत. बँक अकाउंट डिटेल्स. जे बँक डिटेल्स पी-डी-एफवर लागतात कस्टमरला द्यायला. त्यानंतर हे एस-एम-एसचं एक आहे. जसं SMTP मेलिंगचं आहे, तसं SMS-चं पण आहे. SMS-चं पण API आहे. API क्लायंटने जर पर्चेस केला, तर त्यांना युजर नेम आणि पासवर्ड मिळतं. ते इथे टाकावं लागतं त्यांना. सो नॉर्मल जे टेक्स्ट SMS जातात, ते या SMS थ्रू जातील. क्रेडेन्शियल्स थ्रू. त्यानंतर हे सगळे तेच फील्ड आहेत तिकडच्या. स्टेट वगैरे, अकाउंटंट ईमेल आयडी, क्रेडिट कार्ड चार्जेस, कोटेशन इमेज URL. हा एक B2C फ्लॅग एक इम्पॉर्टंट आहे. ही फील्ड काय करते, ही तुम्हाला इकडे कुठे दिसणार नाही. ही फील्ड कधी फिल होते 0 जेव्हा सेटअप क्रिएट होतो, तेव्हा आपण तिथे एक चेकबॉक्स दिलेला आहे. जसं मी म्हटलं, कोणी क्लायंट B2B पण सबस्क्राईब करतं, कोणी B2C पण पर्चेस करतं. सो आपण जेव्हा क्लायंटचं सेटअप वन क्लिक इन्स्टॉलर मी एक्सप्लेन करेल, तेव्हा तुम्हाला ते लक्षात येईल. तिथे B2B आणि B2C असे चेकबॉक्सेस दिलेले आहेत. एखादं क्लायंट आहे त्याने B2B किंवा B2C पर्चेस केला असेल, तर आपण ते चेकबॉक्सेस सिलेक्ट करतो. म्हणजेच की यांना ते पण प्रॉडक्ट द्यायचंय म्हणून. म्हणजे ते मेनूज इथे ॲक्टिव्ह करावे लागतात ना आपल्याला. आणि ज्यांना नाहीये ते त्यांना आपण हे मेनूज देत नाही. तो B2Cचा फ्लॅग का ठेवलेला इथे 1? तर पहिलं म्हणजे ट्रॅव्हल अँड टूरमध्ये ग्रुप टूर आणि पॅकेज टूर. हे जे 2 मॉड्यूल आहेत त्याच्यासाठी हा फ्लॅग मेनली यूज होतो. तर हा 1 कधी होतो, जेव्हा तिकडे मी चेकबॉक्स व्हाईल क्रिएटिंग सेटअप, तो चेकबॉक्स जर मी सिलेक्ट केला तर हा 1 येतो. 0 कधी असतो आणि 1 कधी असतो? 0 जेव्हा आहे, तर मला काय करायचंय इथे पॅकेज टूर आणि ग्रुप टूर जेव्हा ही क्रिएट होतात सिस्टममध्ये, तेव्हा त्याची एक PHP फाईल जनरेट होते. ब्लँक PHP फाईल असते. त्याच्यामध्ये एकच स्टेटमेंट असतं. इन्क्लूड एक केलेली असते फाईल tour-details.php. तर B2C फ्लॅग 1 आहे. म्हणजेच जेव्हा मी ग्रुप टूर किंवा पॅकेज टूर सिस्टममध्ये न्यू क्रिएट करायला जाणार आहे, तेव्हा मला त्या टूरच्या नावाच्या PHP पेज बनवून मिळतं. फॉर एक्झाम्पल, आता माझी ही शिमला टूर आहे. आता ही शिमला टूर जेव्हा मी इथे सेव्ह करणार आहे ग्रुप टूर, तर माझं एक PHP पेज बनतं shimla-tour.php. म्हणजेच या टूरच्या नावाचं एक PHP पेज बनतं. जर B2C फ्लॅग 1 असेल. सेम फॉर पॅकेज टूर. पॅकेज टूरमध्ये पण आपण टूर नेम टाकतो. सॉरी पॅकेज नेम टाकतो. तर ह्या पॅकेजच्या नावाने .php एक फाईल बनणार आहे. त्यामध्ये एक स्टेटमेंट लिहिलेलं असतं फक्त इन्क्लूड tour_details.php. जी फाईल मी फक्त त्याच्यामध्ये इन्क्लूड करून ठेवते. तर ते काय आहे, जेव्हा आपण B2C देतो क्लायंटला, तर B2C म्हणजेच एक आपण वेबसाईट देतो क्लायंटला, जी डायरेक्ट त्यांचे कस्टमर जाऊन यूज करतात. म्हणजेच डायरेक्ट कस्टमर वेबसाईटला व्हिजिट करून एन्क्वायरी वगैरे करणार या पॅकेज टूरची. तर हे PHP पेजेस तिकडे रेंडर व्हायला लागतात. म्हणजेच की जेव्हा मी B2Cचं एक्सप्लेन करेल तुम्हाला प्रॉडक्ट,
तेव्हा तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल आता जी मी सांगते ती. तर तिथे टूर्स असतात. वेबसाईटला कसं आपण हे देतो म्हणजे मेनू असतात आणि त्याच्यामध्ये अशा लिस्ट देतात. फॉर एक्झाम्पल पॅकेज आहेत. हॉलिडे पॅकेजेस मग शिमला पॅकेज, केरलाचं पॅकेज, अजून काय दुबईचं पॅकेज असं इथे पॅकेजेसची ही नावं येणार. तर ही पॅकेजेसची नावं तिथे जातात. क्लायंट कस्टमरला एंड. मग फॉर एक्झाम्पल कस्टमर इंटरेस्टेड आहे गोवा टूरसाठी. तर तो काय करणार याच्यावर क्लिक करणार. तर गोवा स्पेशल डॉट पी-एच-पीच्या पेजला आपण रिडायरेक्ट करतो त्याला. तर त्याच्यामध्ये पूर्ण ही जी काही पॅकेजची इन्फॉर्मेशन आहे, पूर्ण तो प्रोग्राम, पॅकेजचं काय कॉस्टिंग आहे, पूर्ण हॉटेल्स, त्याचं स्टे, ट्रान्सपोर्टेशन, इन्क्लुजन, एक्सक्लुजन म्हणजे जे काही पॅकेजचं जेवढी इन्फॉर्मेशन असते, बेसिक इन्फॉर्मेशन, ती सगळी त्या पेजला दाखवतो आपण. तर त्याचं एच-टी-एम-एल डिझाइन केलेलं आहे आणि ते पेज कोणतं आहे टूर डिटेल्स डॉट पी-एच-पी. तर ते सिंपल त्या फाईलमध्ये इन्क्लूड करून ठेवलेलं आहे. तर हे आपण पेजेस बनवण्याचं रिझन हेच की एस-सी-ओ पर्पजसाठी. म्हणजे ते पी-एच-पी पेजेस ह्या सेपरेट टूरच्या नावाने बनतात. तर त्यांना हे म्हणजे आता कसं सांगू? त्यांना त्यांच्या बिझनेससाठी लागतं म्हणजे वेबसाईटचं ते हे करतात ना जेव्हा रँकिंग वगैरे त्यांना डिसाईड करावं लागतं, की कुठल्या डेस्टिनेशनचं आमचं जास्त चालतंय. मग युजर कोणते जास्तीत जास्त व्हिजिट देणार आहेत. तर ते एस-सी-ओ पर्पजसाठी त्यांना ते लागतं. सो आपण त्यामुळे काय केलेलं आहे पॅकेज किंवा टूरच्या नावाने ते पी-एच-पी पेजेस बनवलेले आहेत. म्हणजे युजर जेवढा जास्त व्हिजिट करेल त्यांना तसं रँकिंगला त्याचे यूज करता येतो. त्याच्यानंतर आणि जेव्हा 0 असतो तेव्हा हे पॅकेजेस बनत नाही. 0 आहे म्हणजेच काय त्या क्लायंटने B2C पर्चेस केलेलं नाहीये. सो नो नीड टू क्रिएट दिस सेपरेट पी-एच-पी पेजेस. आणि हे पेजेस कुठे क्रिएट होतात ते वगैरे, वगैरे मी नंतर सांगते. ह्या सेटअपमध्ये नाही ते क्रिएट होत. आपला जो हा सेटअप आहे. याच्यात ते पेजेस बनत नाहीत. ते मी नंतर सांगते जेव्हा B2Cचं एक्सप्लेन करेल. फक्त हा 1 आणि 0 याच्यामध्ये लक्ष ठेवा. कारण हे डेव्हलपरलाच काम लागतं याचं. त्यानंतर हे आय-पी ॲड्रेसेस. इथे तुम्हाला कंपनी प्रोफाइलमध्ये आय-पी ॲड्रेसेसची फील्ड दिसेल. तर हे आय-पी ॲड्रेस ऑथेंटिकेशन ही फील्ड कशासाठी आहे? तर ती जेव्हा ब्लँक असते, तेव्हा आपण जेव्हा सिस्टमला लॉग इन करतो, तेव्हा हा आय-पी ॲड्रेस जेव्हा ब्लँक आहे, तर तो चेक नाही करत. ठीक आहे. डायरेक्ट लॉग इन म्हणजे युजर नेम आणि पासवर्ड करेक्ट आहे, तर तो लॉग इन करतो. पण ह्या फील्डमध्ये मी जर काही आय-पी ॲड्रेसेस मेन्शन केले, कॉमा-कॉमाने ते सेव्ह करावे लागतात आय-पी ॲड्रेसेस. तर हे आय-पी ॲड्रेसेस जेव्हा मी सेव्ह करणार आहे, तर याचं काय की या आय-पी ॲड्रेसेसला फक्त ॲक्सेस देणार आहे सिस्टमचा. तर हे पर्पजफुली क्लायंट रिक्वायरमेंटच आहे. काही क्लायंटचं कसं असतं, की आमचा जो स्टाफ आहे 10 लोकं आम्ही 10 आमचे पीसी तेवढ्यांनाच ह्या सिस्टमचा ॲक्सेस गेला पाहिजे. कारण की असं पण होऊ शकतं त्यांनी मे बी त्यांनी 10 मधल्या कुणी एखाद्याने लीक केलं, की यू-आर-एल आणि युजर नेम पासवर्ड बाहेरच्याला कुणाला त्याचा ॲक्सेस दिला. तर त्यांना त्याला तो ॲक्सेस द्यायचा नाहीये. तर त्या केसमध्ये ते काय करतील ते 10 जे सिस्टम आहेत त्यांच्या, त्याचा आय-पी ॲड्रेस इथं मेन्शन करून ठेवतील आणि सेव्ह करतील. म्हणजेच कुणीही 11वा कुणीही आय-पी ॲड्रेस वाला जो ॲक्सेस करायला गेला, तर तो ॲक्सेस करून नाही देणार सिस्टमला. तर काही क्लायंटचं आहे होती ही रिक्वायरमेंट, की आम्हाला म्हणजे मे बी काही त्यांचा रिझन असेल एक्स-वाय-झेड सिक्युरिटी पर्पजसाठी. सो त्यांनी साठी आपण हा पॉइंट इम्प्लिमेंट केला होता. तर मग हा आपण असा करून ठेवला, की दोन्ही पर्पज आपले सॉल्व्ह होतील. काही जण नाही टाकत, काही जण टाकतात. तो ब्लँक असेल, तर डायरेक्टली विथआऊट चेकिंग आय-पी ॲड्रेस तो लॉग इन करायला देईल. आय-पी ॲड्रेसेस मेन्शन केले, तर इथे त्याला कंपल्सरी आपण रेस्ट्रिक्ट करतो बाकीच्या आय-पी ॲड्रेसेसला. ठीक आहे. तशी इथे त्याला रिस्पेक्टिव्ह नोट पण दिलाय क्लायंटला. हे झालं मग प्रोफाइल आणि क्रेडेन्शियल्सचं आणि हा ॲप सेटिंग जो इम्पोर्टंट टेबल आहे. त्यानंतर एक जनरिक काउंट मास्टर म्हणून पण आहे. त्यातले आपण आता काही फील्डच यूज करतो. काही आता सध्या ठेवत नाही आपण. म्हणजे कमेंट करून ठेवलंय ते लॉजिक. हां. ह्या ज्या फील्ड आहेत ना, ह्या काउंटच्या सगळ्या, ह्या सगळ्या सध्या स्किप करा. त्याचं आपण लॉजिक सगळं कमेंट करून ठेवलेलं आहे. ते कशाचं लॉजिक आहे, इथे नोटिफिकेशनचं एक जे आयकॉन आहे ना, इथे काउंट होता त्या नोटिफिकेशनला. तर त्या काउंटचं ते सगळं व्हेरिएबल्स आहेत, जे सध्या आपण कमेंट करून ठेवलंय लॉजिक. ते प्रॉपर वर्क नाही होते एंड टू एंड क्लायंटसाठी म्हणून.
याच्यामध्ये जो आहे सेटअप कंट्री आयडी, सेटअप टाइप, सेटअप क्रिएटर आणि हे जेव्हा सेटअप क्रिएट होतो ना वन क्लिक इन्स्टॉलर थ्रू, तेव्हा या फील्ड्स आपण यूज करतो 3. सेटअप टाइप म्हणजे 1, 2, 3, 4 जे मी सांगितलं होतं आयटस आपल्याकडे सेटअप 4 प्रकारचे आहेत. प्रो, ग्लोबल, एंटरप्राइज असे वाले. तर त्याचा आयडी इथे सेव्ह होतो 1, 2, 3, 4 म्हणजे हा जो तुम्हाला आता जर आलं लक्षात असेल तर ब्रांचेसमध्ये मी दाखवलं होतं सेटअप टाइप व्हेरिएबल चेक करून. तुम्हाला म्हणजे लक्षात आलं का ते ब्रांचेस मधलं सेटअप टाइप व्हेरिएबलचं मी लॉजिक दाखवलं होतं की प्लीज अपग्रेड युअर सबस्क्रिप्शनचा पॉपअप येतो जर 1 और 2 नसेल सेटअप टाइप तर. आहे कुणाला लक्षात? हो मॅम, सांगितलं होतं का मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही. हां. तर तो वाला सेटअप टाइप जो मी म्हटलं आपण ग्लोबल करून ठेवलाय, हा आपण मॉडेल फाईलमध्ये ग्लोबल करून ठेवलेला आहे. तर जेव्हा सेटअप बनतो तेव्हा हा 1, 2, 3, 4 यापैकी एक असतो. तर मग हा आपण यूज करतो तिथे-तिथे. जेव्हा युजर पण मी म्हटलं की 5च्या वर नाही गेले पाहिजे 1 और 2 ला. तर तेव्हा हा वाला चेक होतो. सेटअप क्रिएटर ही पण फील्ड तिकडेच टाकतो आपण जेव्हा सेटअप क्रिएट होतो. सेटअप क्रिएटेड ॲट कधी झाला क्रिएट आणि हा इन्व्हॉइस फॉर्मॅट म्हणजे तो आहे. हां. जसं आपल्याकडे कोटेशन्सचे 6 टाइप आहेत. लँडस्केपचे 3 आणि पोर्ट्रेटचे 3. तसं इन्व्हॉइसचे पण आपण 3 डिझाइन करून ठेवले. ॲक्चुअली ते 4 आहेत. एक आपण हाईड करून ठेवलेला आहे. तो थोडासा प्रॉब्लेमॅटिक झाला आपल्याला मध्ये म्हणून. स्टँडर्ड, रेग्युलर आणि ॲडव्हान्स व्ह्यूमध्ये त्याचं डिझाइन कळेल. मधला पॅटर्न सेम असतो. फक्त हेडर आणि फुटरमध्ये आपण चेंजेस दिलेले आहेत क्लायंटला. हा जो बघितला तुम्ही हा मधला पॅटर्न हा सेम आहे. फक्त हेडर आणि फुटरचं डिझाइन चेंज आहे. ठीक आहे. तर हा वाला पॅटर्न तो इथे आहे. म्हणजेच की जेव्हा सेल्सचे इन्व्हॉइस बनतात, हा जो पॅटर्न सेव्ह आहे, त्या पॅटर्नमध्ये सगळे इन्व्हॉइस जनरेट होतात. तर तो आपल्याला लागतो म्हणून आपण तो इथे जनरेट केला आहे. तर हे 2 टेबल्स जनरिक आहेत असे. जनरिक काउंट मास्टर आणि ॲप सेटिंग. तर ते ते जे ॲप सेटिंगमध्ये जे मी म्हटलं फील्ड्स, की कंपनीचं जे इन्फॉर्मेशन आहे, हे आपल्याला पी-डी-एफवर वगैरे, व्हाउचरवर, इन्व्हॉइसवर वगैरे प्रिंट करावे लागतात. तर सगळा तर हा डेटा आपण मग ग्लोबल करून ठेवलेला आहे इथे. फिल केला नसेल तर ब्लँक असेल कंपल्सरी. तर हे सगळे व्हेरिएबल्स आपण इथे ग्लोबल करून ठेवलेले आहेत. त्यानंतर हे थीम कलरचं लॉजिक आहे. याच्यामध्ये आपण कलर स्कीम पण दिलेलं आहे. क्रेडेन्शियल फॉर्मॅटमध्ये इथे कलर सेटिंग्ज पण दिलेलं आहे. तर क्लायंट काय करतं, त्यांचं जे लोगो आहे, त्या लोगोला जसं सूट होईल तसा ॲप्लिकेशनचा कलर सेट करतं. तर डिफॉल्ट वाला हा कलर दिलाय आपण, तो हा इफ वाला रन होतो. सॉरी एल्स वाला रन होतो आणि जर कलर स्कीम आहे, क्लायंटने सेव्ह केली, चेंज केला, तर हा पूर्ण रिसेट होऊन जातो ना. तर मग हा कलर सगळीकडे आहे आपल्याकडे म्हणजे आपण जेव्हा पी-डी-एफ व्हाउचर वगैरे पण जनरेट करतो, तेव्हा पण हा आपण थीम कलरच तिथे केलेला आहे. कारण की व्हाउचरचे पण डिझाइन आहे. त्या डिझाइनमध्ये वेगळाच कुठला कलर देऊन नाही चालणार. तो मॅच होत नाही. मग क्लायंट परत आपल्याला कंप्लेंट करतं. सो आपण जो त्यांचा थीम कलर सेट आहे, याच्या डिझाइनमध्ये जेव्हा कुठल्या लाईन्स वगैरे, बॉर्डर वगैरे द्याव्या लागतात ब्लॉकला किंवा काही डिझाइन द्यावं लागतं. तर ते त्याला कलर आपण हा थीम कलरच प्रोव्हाईड करतो. सो तो पण आपण इथे ग्लोबल करून ठेवलेला आहे. त्यानंतर हा WhatsApp स्विच ऑन ऑफ हा पण फार इम्पोर्टंट आहे. आपण WhatsAppचं इम्प्लिमेंटेशन जे केलंय म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर WhatsAppच्या स्क्रीन ओपन होतात. WhatsApp वेब ओपन होतो. बुकिंग वगैरे सेव्ह झाल्यानंतर. आपण नॉर्मल आता टेक्स्ट एस-एम-एस फार कमी झालंय म्हणजे 20-30%च क्लायंट नॉर्मल एस-एम-एस यूज करतात. सगळे आता WhatsAppला मूव्ह झालेत. म्हणजे एक इम्प्रेशन चांगलं पडतं कस्टमरला, की WhatsAppला मला यांचा अॅक्नॉलेजमेंट आलाय म्हणून. टूरच्या डिटेल्स आल्यात, पी-डी-एफ आलंय, जे काही एक्स-वाय-झेड त्यांचं कम्युनिकेशन. तर WhatsApp थ्रू झालंय. काही क्लायंट म्हणतात आम्हाला WhatsApp पाहिजे, काही नको म्हणतात. सो आपण काय केलंय त्याला स्विच त्याचा ऑन ऑफ करून ठेवलाय. बाय डिफॉल्ट तो ऑन असतो. ऑन आहे म्हणजेच काय जेव्हाही बुकिंग सपोज सेव्ह झाली, तर त्याची एक कंपल्सरी WhatsAppची स्क्रीन ओपन होते. म्हणजेच की हा बुकिंगचा जो एस-एम-एस आहे, तो तुम्हाला WhatsAppला पण पाठवायचा आहे का? मग तिथे तो ऑटोमॅटिकली फक्त वेबला आपण आपला स्कॅनर केला, ज्या मोबाईलने आपल्याला तो पाठवायचा आहे. म्हणजे हा मे बी सेल्स पर्सनचा असेल किंवा त्या कंपनीचा बिझनेस अकाउंट वगैरे असू शकतं. स्कॅन केला, तर त्या नंबर थ्रू त्या कस्टमरला WhatsApp एस-एम-एस होणार आहे. ऑफ करून ठेवला, तर ती स्क्रीन
ओपन नाही होणार व्हॉट्सअप वेबची. त्यानंतर हे करन्सीच आहे. जसं मी म्हटलं आपण मल्टी करन्सीवर वर्कआउट करतो. आपली सपोज लोकल करन्सी INR, त्याने रेट टाकून ठेवले दुबईच्या हॉटेलचे AED मध्ये. तर त्या केसमध्ये INR जर माझं इनव्हॉइस प्रिपेअर होत असेल, म्हणजे कस्टमर इंडियनच आहे अगेन. सो AED टू INR कन्व्हर्ट होऊन एंड कस्टमरला अगेन INRचं सिम्बॉल दिसणार आहे INR म्हणून. पण कस्टमर सपोज दुबईचा आहे. तो म्हणजे बुकिंग माझी दुबईमध्ये होती, दुबईची होतीये, दुबईच्या कस्टमरची. तर त्या केसमध्ये म्हणजे उलटं आहे, दुबईचा कस्टमर सपोज इंडियामध्ये येतोय. तर त्या केसमध्ये दुबईच्या माझी लोकल करन्सी तर INR आहे. पण आता माझा कस्टमर कोणता आहे? दुबई. सो मला त्याला इनव्हॉइस AED मध्ये द्यायचंय. तर त्या केसमध्ये काय होणार आहे? AED टू AEDच रेट असणार आहे. पण माझं लोकल करन्सी नसणार आहे. त्या केसमध्ये माझं जे AED चं जे इनव्हॉइस जनरेट होतंय, तर तिथे सगळीकडे मला AED रिफ्लेक्ट व्हायला हवं. कॉस्टिंग पण आणि सिम्बॉल पण. तर तो करन्सी आपण इथे हे करून ठेवलेलं आहे, ग्लोबल करून ठेवलेलं आहे. त्यानंतर हे मेलिंगचे व्हेरिएबल्स आहेत. यातले बरेचसे आता आपण यूज नाही करत. कारण मेलचा आपण डिझाइन कंप्लीटली चेंज केलाय. आधी आपले मेल खूप वेगळे होते. आता आपण मेल थोडे त्याचं UI वगैरे फार चेंज केलंय. त्यामुळे हे जुने काही ह्यातले व्हेरिएबल्स आपण यूज नाही करत. जनरिक मेल HF याच्यामध्ये मेलरचा हेडर आहे. हा मेल हेडर जो आहे आपला, हा आपला जनरिक आहे. त्यामुळे तो तिथे इन्क्लूड करून ठेवलेला आहे. हेडर हा आपण एकच वापरलेला आहे. त्यानंतर हे इम्पॉर्टंट आहे. हा जो क्लास आहे, मॉडेल क्लास आहे, एक्सटेंड मेलर, ह्याच्यामध्ये आहे ना आपण काय केलेलं आहे, सगळे फंक्शन्स जे जनरिक लागतात, सगळे जनरिक फंक्शन्स आहेत. कोणते कोणते? ईमेलचे आहेत फॉर एक्झाम्पल. आता ईमेलमध्ये पण आपण बुकिंगचे मेल पाठवतो, पेमेंटचे मेल पाठवतो. पेमेंटचं आउटस्टँडिंग असेल, त्यानंतर त्याचं रिमाइंडर पाठवतोय किंवा हे आता टॉपअप वगैरे. तर हे सगळे आपण आहेत ना जे जनरिक आहेत, म्हणजे खूप खूप ठिकाणी आपण कॉल केलेले आहेत. मेलचे फंक्शन तर तो म्हणजे आता किती वेळा माझ्या लक्षात नाही काउंट ट्रान्झॅक्शनल मेलचा. 121 सध्या आपल्याकडे ट्रान्झॅक्शनल मेल आहेत. तर हे जे सगळे मेल पाठवण्याचं फंक्शन आहे, म्हणजे आपण जनरिक लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे मेलचा जो ड्राफ्ट येणार आहे, इंडिव्हिज्युअल ड्राफ्ट, जसं याचा वेगळा असणार आहे, याचा वेगळा असणार आहे, तो लिहितो आपण आणि फायनल एक मेल सेंड करायचं कोड, मेल सेंड करायचं फंक्शन कॉल करतो, ज्याच्याला फक्त पॅरामीटर पास होणार सेपरेट. याचा ड्राफ्ट पास होणार आणि मेल सेंड होणार कुठून? मॉडेल फाईल मधूनच. तर याचा आपण क्लास लिहिलेला आहे जो मॉडेल. आता ही मॉडेल फाईल इन्क्लूड केल्यामुळे हा क्लास ऍक्सेसिबल असतो. आपल्याला जस्ट त्याच्या ऑब्जेक्टने ही मेथड कॉल करायची असते. तर आता तुम्ही इथं पाहताल ऍप ईमेल सेंड म्हणून मेथड आहे. तर याच्याला पॅरामीटर्स आहेत. तर हे पॅरामीटर्स बेसिकली तिकडून येतात, जिथून ते कॉल झालेलं आहे फंक्शन, म्हणजे जो मेल मला पाठवायचा आहे. तर हे एवढ्या टाईपचे ट्रान्झॅक्शनल मेल जेव्हा फायर होणार आहेत, कंपल्सरी एकच हे फंक्शन कॉल होतं. त्याच्यानंतर ऍप टेम्पलेट ईमेल मास्टर हा वेगळा मेल आहे. कोणता? प्रमोशन मध्ये जे आपण टेम्पलेट्स पाठवतो. सॉरी, ईमेल टेम्पलेट. हे टेम्पलेट जेव्हा मेल होतात, ईमेल सेंड, हे एखाद्या ग्रुपला सपोज दिवाळी टेम्पलेट पाठवायचे, तर त्या केसमध्ये हे जे टेम्पलेट आपण डिझाइन करून ठेवलेत जनरिक, तर ते टेम्पलेट डिझाइन केलेले त्या सगळ्या मेल आयडीला जातात. म्हणजे दिवाळीचं सपोज त्यांना प्रमोशन करायचंय, काही ऑफर आहे, क्रिसमसची काही ऑफर आहे, तर ते लोक टेम्पलेट डिझाइन करतात ना, आपण बाय डिफॉल्ट प्रोव्हाइड केलेले आहे ते टेम्पलेट. ते टेम्पलेट जेव्हा मेल होणार आहे, तेव्हा ते या फंक्शनला कॉल देत होते, कारण की ते आपल्याला ऍज अन अटॅचमेंट पाठवावं लागतं. त्यानंतर न्यू ऍप ईमेल सेंड हे पर्पजफुलीच केलेलं आहे. हे सेंड मेसेजचं फंक्शन आहे. हे नॉर्मल जे टेक्स्ट SMS जातो, API आपला, तो वाला आहे हा कोड. हा रेडी कोड असतो. हा API वाले प्रोव्हाइड करतात. आपल्याला काय पास करावं लागतं? फक्त आपलं युजर नेम, पासवर्ड, सेंडर ID
मोबाईल नंबर कुठल्याला SMS पाठवायचा आणि हा SMS म्हणजे हा मेसेज. तर हा SMS पण बरेच आपण इम्प्लिमेंट केलेले आहेत. आपण काय करतो फक्त सेंड मेसेज, मोबाईल नंबर पाठवायचा आणि मेसेज पाठवायचा. ह्या फाईलमध्ये ह्या फंक्शनमध्ये कधीच कुणाला काम पडणार नाही. त्यांना फक्त काय करायचंय, हा फंक्शनला कॉल द्यायचा आणि त्याचे रिस्पेक्टिव्ह पॅरामीटर पाठवायचे. त्यानंतर हा WhatsAppचा फंक्शन आहे. WhatsApp मेसेज जातो इथून. त्यानंतर आता जे मेल पाठवतो आपण ते फंक्शन दाखवते. एक आहे जे मेन ईमेल पाठवतो त्याचं हे फंक्शन आहे. ॲप ईमेल सेंड. ईमेल फॉर मध्ये आपण एक काउंट पाठवतो. जो कुठे येतो काउंट? ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये ईमेल ड्राफ्ट्स. तर हे याला आधी नाव होतं ईमेल CMS म्हणून नाव होतं. तर क्लायंट टेक्निकल नसतात टूर ऑपरेटर वाले. आता आपल्याला माहिती आहे CMS म्हणजे काय? कंटेंट मॅनेजमेंट. तर टेक्निकल क्लायंटला प्रॉब्लेम म्हणजे नॉन टेक्निकल क्लायंट्सला ते CMS अंडरस्टँड होत नव्हतं. सो आपण त्याला थोडं बेसिकला नाव दिलं. ईमेलला ड्राफ्ट केलं. सो हे त्यांना अंडरस्टँड व्हायचं. तर मग आता याच्यामध्ये कसं करतो आपण हे मॉड्यूलचं पर्पज काय आहे? पहिलं म्हणजे ईमेल ड्राफ्ट. आता तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवते. हां, हा एक फॉर एक्झाम्पल ईमेल आहे. न्यू युजर लॉगिन. युजर जेव्हा सिस्टममध्ये क्रिएट होतो, तेव्हा हा सिस्टम मेल फायर करते. न्यू युजर लॉगिन. तर त्याचा बेसिकली हा जो आयडी आहे 1 हा म्हणजे ह्याचा ईमेल फॉर पॅरामीटर आहे. ठीक आहे. आता हे ड्राफ्ट करण्याचा पर्पज काय आहे? तर जेव्हाही आता आपण आधी काय होतं आपल्याकडे हार्ड कोडेड होतं सारं काही. म्हणजे जेव्हा युजर क्रिएट होतो सिस्टममध्ये, तर ह्याची जी मॉडेल फाईल आहे त्यामध्ये आपण एक सिंपल फंक्शन लिहिलं होतं, की ईमेल पाठवायचा आहे म्हणून. की जेव्हा युजर सेव्ह होणार आहे, ते फंक्शन आपण कॉल करायचो. म्हणजे त्या मॉडेल फाईलमध्ये लिहिलेलं. तर त्याच्यामध्ये आपण ड्राफ्ट हार्ड कोडेड होता. जसं की हा जो ड्राफ्ट आहे एक्झाम्पलवाला, तर हा ड्राफ्ट तिथे हार्ड कोडेड होता. तर याच्यामध्ये क्लायंटला कसं व्हायचं, आपल्याकडे ड्राफ्टचे चेंजेस खूप यायचे. म्हणजे क्लायंट टू क्लायंट हा डेटा व्हॅरी होतो. जसं की आता हा ड्राफ्टला बरेचसे क्लायंट नाही ॲग्री होत, की आम्हाला ड्राफ्ट चेंज करून द्या. सो आपण काय करायचो, ते ड्राफ्टचे चेंजेस घ्यायचो. इव्हन आता हे मी एका ईमेलचं सांगितलं. आपल्याकडे बुकिंगचे जे मेल जातात, त्यांचं फार कन्सर्न असतं. कारण की हा त्यांच्या एंड कस्टमरला मेल जातो. सो तो त्यांना वाटतं, की त्यांच्या लँग्वेजमध्येच त्यांच्या म्हणजे जे आहे सॅटिस्फॅक्शन लेव्हल त्यानेच गेला पाहिजे कस्टमरला. कारण त्यांना त्यांचा क्राउड माहीत असतो. सो आपल्याला ते चेंजेस यायचे, तर आपल्याला मिनिमम 3 डेज लागायचे हा ड्राफ्ट चेंज करायला. जेवढे त्यांचे मेलचे चेंजेस यायचे, सगळीकडे जाऊन त्यांचा ड्राफ्ट घ्यायचा. ते आपल्याला एक एक्सेल शीट प्रोव्हाईड करायची, की युजरचा हा ड्राफ्ट चेंज करा. जो पॅकेजचा जो सेलचा अॅक्नॉलेजमेंटचा कस्टमरला मेल जातोय त्याचा हा ड्राफ्ट पाहिजे म्हणून. असे चेंजेस घ्यायचे तर मिनिमम 3 डेज आपल्याला डेव्हलपरला जायचे. अगेन फॉर टेस्टिंग, डिप्लॉयमेंट पर्यंत 8 दिवस आपल्याला लागायचे कंप्लीट ड्राफ्ट चेंजेससाठी. सो आपण काय केलं, तर प्रत्येक क्लायंटला 3 डेज म्हटलं तर ते अफोर्डेबल नव्हतं. सो आपण काय केलं, ही स्क्रीन इम्प्लिमेंट केली ड्राफ्टची. म्हणजे आता आपल्याकडे तो ड्राफ्टचा चेंजच नाही ना, कारण की इंटरनॅशनल क्लायंट ऑब्व्हियसली आपल्याकडे ड्राफ्ट चेंज करून घ्यायचं म्हणजे घ्यायचं. कारण त्यांची लँग्वेज थोडी हाय लेव्हल असते, त्यांची इंग्लिश पण वेगळं थोडंसं त्यांचं असतं हे कंटेंट मॅनेजमेंट. सो त्याच्यामुळे मग आपण काय केलं, ह्याचा ड्राफ्ट CMSच दिलं. म्हणजेच की क्लायंट त्यांच्या एंडलाच हे मॅनेज करेल. त्यांना जरी हवंय याच्यामध्ये काही चेंजेस ते त्यांच्या एंडलाच करतील. त्याचं सिग्नेचर चेंज करायचंय, त्याचं सब्जेक्ट चेंज करायचंय. याचं CMSच आपण त्यांना देऊन टाकलं. म्हणजे आपल्याकडे कंप्लीट आपण कस्टमायझेशनचा जो ड्राफ्ट चेंजेसचा फ्लो होता, कंप्लीट स्टॉप केला आपण. सो याच्यामुळे काय करावं लागलं आता आपल्याला, जेव्हाही युजरचा मेल सिस्टम थ्रू फायर होणार आहे, तेव्हा आपल्याला माहीत हवं, की कुठला ड्राफ्ट त्याला सेंड करायचा आहे. कारण की हा आता कंप्लीटली डायनामिक झाला. क्लायंट जो काही टाकेल इथे, तो वाला सेंड करायचा आहे. हार्ड कोडेड कंप्लीटली आपण स्किप केला. सो त्यामुळे त्याला हा आयडी देणं इम्पोर्टंट होतं. तर आपण काय केलं, त्याला पहिला पॅरामीटर ॲड केला, की ईमेल फॉर म्हणून, की 1 आहे. 1 आहे, तर त्याला माहीत नसतं तो युजर आहे, कस्टमर आहे. 1 आहे, 1 तिथून पास केला म्हणजे तो हा वाला ड्राफ्ट उचलणार आणि वापरणार मेल सेंड करायला. सो हा ईमेल फॉर पॅरामीटर कसा वर्कआउट होणार, म्हणजे जेव्हा माझा युजर सेव्ह होणार आहे, तिथे जेव्हा मी हे मेलचं फंक्शन कॉल करणार आहे, तिथे मी ह्याला 1 पाठवणार. ठीक आहे. असे बरेचसे आपल्याकडे एन्क्वायरी अॅक्नॉलेजमेंट म्हणजे एन्क्वायरी जेव्हा कस्टमरची सेव्ह होणार आहे,
तेव्हा त्याचा एक एक्नॉलेजमेंट मेल जातो की वी हॅव रिसिव्ड युअर एन्क्वायरी, गेट बॅक टू यू सून म्हणून असा जो काही एक्नॉलेजमेंटचा ड्राफ्ट आहे तो मला पाठवायचा आहे. तर तिथे मी पाठवणार 4. ठीक आहे. तर ईमेल टू हा पॅरामीटर काय आहे की जो मेल इम्प्लिमेंट झालेला आहे हा मेल कोणाला पाठवायचा आहे. तर हा एक्नॉलेजमेंट एन्क्वायरीची ऑब्व्हियसली कस्टमरला जाणार आहे. सप्लायर लॉग इन जेव्हाही कस्टमर सप्लायर्स बनतायत इथे त्या सप्लायरला एक लॉग इनचा पण डिटेल्सचा मेल जातो. जसं कस्टमर पण जेव्हा सिस्टम मध्ये सेव्ह होणार आहे त्या कस्टमरला एक मेल जातो त्यांच्या लॉग इन डिटेल्सचा. युजर सेव्ह होतो तेव्हा त्याच्या लॉग इन डिटेल्सचा एक मेल जातो. तर हे मेल कुणाला पाठवायचे तो वाला कॉलम आहे हा. त्यानंतर एफ नेम म्हणजे जेव्हा मेल जातो तर डिअर तुम्हाला इथे दिसेल हे कर्ली ब्रेस मध्ये म्हणजे हे फीड होणार आहे कशाने याने. तर डिअर कस्टमर डिअर सप्लायर असं नाही जात. जेव्हाही आता युजर सेव्ह होणार आहे सिस्टम मध्ये युजरचे जे काही फर्स्ट नेम आहे ते आपण ऍज अ पॅरामीटर सेकंड पॅरामीटर पाठवतो. तो त्याचं नाव जाईल इथे डिअर त्याचं नाव येईल आणि मग ग्रीटिंग फ्रॉम आयटूस म्हणजे जे काही कंपनी नेम आहे. त्यानंतर टू कोणाला पाठवायचा आहे हा म्हणजे ईमेल आयडी असतो. युजर जेव्हा सेव्ह होणार आहे तेव्हा त्या युजरचा मेल आयडी आपण ऍज अ पॅरामीटर पाठवणार आहे. ठीक आहे. हा ईमेल आयडी. त्यानंतर टेम्प कंटेंट हा कंटेंट म्हणजे मी तुम्हाला हे जे कॉल केलंय तसं एक्सप्लेन करू का असं समजतंय तुम्हाला की जिथं कुठे एखाद्या ठिकाणी मेल फायर होतोय ते दाखवूया. दाखवा ना मॅडम एक सॅम्पल. आता मी एम्प्लॉईच दाखवते. हे बघा आता इथे मी ते ग्लोबल डॉलर मॉडेल क्लासचं व्हेरिएबल आहे हे ऑब्जेक्ट डॉलर मॉडेल. त्यानंतर हा डॉलर मॉडेलने ती मेथड कॉल केलेली ऍप ईमेल सेंड म्हणून 1 आहे. 1 म्हणजेच माझा हा ड्राफ्ट आहे न्यू युजर लॉग इन वाला. फर्स्ट नेम हे एम्प्लॉईचं फर्स्ट नेम घेतलेलं आहे. ईमेल आयडी एम्प्लॉईचाच ईमेल आयडी. हा कंटेंट आहे. कंटेंट म्हणजे आता मी ज्या ह्याच्यावर होते हा कंटेंट. आता जेव्हा हा वाला ड्राफ्ट पाठवून फक्त चालत नाही. म्हणजे युजर आता हा कोणता मेल आहे युजर लॉग इन म्हणजे युजरला त्याचे लॉग इन डिटेल्स पण मला पाठवायचे. आता ते सगळ्या युजरचे डिफरंट डिफरंट असणार आहेत ना त्यामुळे ह्या ड्राफ्ट मधून ते घेऊन चालणार नाही. म्हणजे हा डायनामिक कंटेंट आहे जो आपण युजरला लॉग इनचा जो प्रोव्हाइड करणार आहे तो. लॉग इन त्याचं कसं असणार आहे त्याचा हा ईमेल आयडी असणार आहे आणि मोबाईल नंबर असणार आहे त्याचं युजर नेम आणि पासवर्ड फॉर एक्झाम्पल. तर हे सगळ्या युजर्सचे लॉग इन डिटेल्स डिफरंट आहेत. सो याच्यामध्ये हा ड्राफ्टर कंपल्सरी सगळ्या युजरसाठी जनरिक असणार आहे. पण मधला जो कंटेंट आहे तो डायनामिक आहे. हा झाला युजरच्या केसमध्ये. सेम फॉर एन्क्वायरी. एन्क्वायरीचा पण जो मेन बेसिक ड्राफ्ट आहे कस्टमरला जो जाणार आहे एक्नॉलेजमेंटचा तो इथून जाईल. पण त्याचे जे एन्क्वायरी डिटेल्स आहेत ते वाले तर डिफरंट असणार आहेत प्रत्येक कस्टमरचे. सेम फॉर सेल्सचा सपोज एखादी बुकिंग झाली माझी आणि त्या बुकिंगच्या पण जे डिटेल्स आहेत की तुमची बुकिंग अमाऊंट एवढी आहे तुम्ही पेमेंट एवढं केलंय आणि तुमचं बॅलन्स एवढं आहे आणि तुमचा बुकिंग आयडी अँड ऑल जे काही बुकिंग डिटेल्स आहेत हा सगळा डायनामिक कंटेंट मेलमध्ये तर मला टाकायचा आहे. ड्राफ्ट मी इथला उचलणार पण तो डायनामिक कंटेंट मी मध्ये अटॅच करणार. तर तो कंटेंट पण मला इकडून पाठवावा लागतो. जसं आता इथे मी हा जो कंटेंट आहे तो मी इथून पाठवलाय म्हणजे हा प्रत्येक युजरसाठी सेपरेट जाणार आहे माझा या मेल फंक्शनला. ठीक आहे. असं सगळीकडे हा कंटेंट डायनामिक असणार आहे. हे जे काय फंक्शन आहे हे काय करतं एक आपण डिझाईन बनवून ठेवलेलं आहे एक HTML ज्याचा असं बॉक्स येतो बॉर्डरवाला तिथे युजर नेम पासवर्ड थोडा डिझाईन केलेला बॉक्स येतो. तर तो कंपल्सरी इथे HTML लिहित बसण्यापेक्षा एक मेल लॉग इन बॉक्स असा आपण एक डिझाईन एके ठिकाणी करून ठेवलेला आहे. तर त्याच्यामध्ये कुठलंही लॉग इन असो मग कस्टमरचं लॉग इन असो सप्लायरचं असो किंवा युजरचं लॉग इन असो तो डिझाईन आपण त्याचा बॉक्स वापरतो आणि त्यामध्ये हा डेटा पाठवतो. तो आला कंटेंट तो इकडे पाठवला. सब्जेक्ट आता इथून मी ब्लँक पाठवलाय इथे मी घेतेच तो सब्जेक्ट कुठला इथे इफ सब्जेक्ट इज ब्लँक देन SQ SMS म्हणजे
CMS म्हणजे त्या टेबल मधून हा जो सब्जेक्ट आहे हा वाला. ठीक आहे, ही पॅरामीटर आपण हा ठेवलेला इथं का, तर कधी कधी काय होतं, क्लायंट आपल्याला म्हणजे आपल्याकडे आधी हा पॅटर्न होता, आपण हार्ड कोडेड सब्जेक्ट देतो, पण क्लायंट कधी काय म्हणायचं आम्हाला सब्जेक्ट चेंज करून द्या. सो आपण तो ड्राफ्ट मध्ये पण घेतलाय आणि इकडून पण ठेवलाय, इकडून ब्लँक पाठवला म्हणजे क्लायंटने जो काही ड्राफ्ट मध्ये ऍड करून ठेवलाय तो वाला पाठव. काही ठिकाणी आपण बाय डिफॉल्ट पण दिलेला आहे, आता इथे ब्लँक ठेवलेला आहे आपण, पण काही ठिकाणी सब्जेक्ट तुम्हाला असा लिहिलेला दिसेल जो इकडून पाठवलाय, जो इथे मग येणार आहे इथे डायरेक्ट. त्यानंतर हा तो सब्जेक्ट आहे. त्यानंतर हा वन पॅरामीटर काय आहे, आता हा इकडे डिफॉल्ट पॅरामीटर, ही डिफॉल्ट आर्ग्युमेंट आहे, याच्यामध्ये ही ब्लँक ठेवलेली आहे, म्हणजे काही ठिकाणी मी हा पाठवणार पण नाहीये, असं पण असू शकतं. या केसमध्ये तो डिफॉल्ट आर्ग्युमेंट काय माझी ब्लँक घेईल. अकाउंट स्टेटस आहे, नावातच आहे, याच्यामध्ये काय होणार आहे, एक तर 1 असेल किंवा ब्लँक असेल किंवा काही असेल, फिल केलेलं असेल पॅरामीटर. तर त्याच्यामध्ये काय होतं, इथे तुम्हाला इफ लूप दिसेल, अकाउंट स्टेटस इज ब्लँक, देन ऍड सीसी, अकाउंटंट ईमेल ऍड सीसी मध्ये केलेला आहे. आता हे बऱ्याच वेळा आपल्याला कसं आलं होतं क्लायंट कडून, मला इथे सॉरी प्रोफाईल मध्ये अकाउंटंट ईमेल आयडी दिसेल, हा पण अगेन वेबमेल आहे. कधी कधी काय होतं, यांना लूप मध्ये ठेवावं लागतं बऱ्याचशा ट्रान्झॅक्शनला अकाउंटंटला, कारण की क्लायंटचं कसं असतं की जेव्हा सेल वगैरे होतं, रिसिट वगैरे जनरेट करायचं, तर हा जो पार्ट आहे ट्रान्झॅक्शनल, सॉरी हा जो रिसिट अँड पेमेंट रिलेटेड म्हणजे परचेस झाला कुठला, तर कंपनीचं हे जे काही फायनान्शियल आहे बॅकग्राऊंड, तर ते अकाउंटंटला सांभाळावं लागतं. हे जे त्यांचे आउटस्टँडिंग कस्टमरचे क्लिअर करून घेणं, सगळं पूर्ण अकाउंट हिस्ट्री टॅली करणं, तर याच्यासाठी त्यांना अकाउंटंटला याचं सगळं बॅकग्राऊंड लागतं, हे जे ट्रान्झॅक्शन्स होत आहेत. तर त्यांना ते कठीण जायचं, म्हणजे प्रत्येक त्यांना मॅन्युअली सेंड करावं लागायचं. एखादं सपोज बुकिंग झालं तर त्यांच्या अकाउंटंटला काही रेफरन्सच नव्हता ना, कारण आपण सेल्सच्या ईमेल आयडीला किंवा हे जे कॉमन यांचा कंपनीचा जो ईमेल आयडी त्याला आपण ते सीसी मध्ये कंपल्सरी ठेवतो, पण अकाउंटंटला त्याचं काहीच जात नव्हतं. सो त्यांना ते मॅन्युअली अकाउंटंटच्या ईमेल आयडीला फॉरवर्ड करावं लागत होतं. सो आपण त्याच्यासाठी काय केलं, त्यांना इथेच अकाउंटंटचा मेल आयडी दिला आणि बरेचसे जे अकाउंटंट लूपमध्ये पाहिजे त्या ट्रान्झॅक्शनला आपण हा पॅरामीटर पास करतो. म्हणजेच की आता एक्झाम्पल, सेलवाले जे आहेत हे सगळे अकाउंटंटला जातात, CRM चे नाही जात. हे कोटेशन वगैरे आपण जे पाठवतो क्लायंटला किंवा हे युजरचे वगैरे मेल, त्यामध्ये अकाउंटंटला काही गरज नाहीये सीसी मध्ये ठेवायची, की कोटेशन्स कस्टमरला किती जात आहे त्यांना काहीच घेणं देणं नसतं. त्यांना काय, जो काही कंपनीमध्ये सेल होणार आहे किंवा जे काही कॅन्सल रिफंड पण करावं लागतं कंपनीला. सो अकाउंटंटला ते पण माहित लागतं की कुणाला किती रिफंड झालेलं आहे, काय परचेसची हिस्ट्री. तर हे जे ट्रान्झॅक्शन फायनान्स रिलेटेड जे काही मेल आहेत याला अकाउंटंटला आपण लूप मध्ये ठेवलेलं आहे. ठीक आहे, बाकीचे मेल ला लागत नाही, त्यामुळे आपण तो असा 1 आणि ब्लँक असा आपण तो एम्प्टी वाला पाठवलाय. तर हा 1 पाठवलाय म्हणजेच हा मेल जाणार नाहीये. जे ब्लँक गेलेले आहेत ते वाले अकाउंटंटला कंपल्सरी मेल जाणार आहे सीसी मध्ये. हे झाले सगळे पॅरामीटर, हे सिम्पल आहे. आता हे इफ लावलेलं इथे CMS इज ऍक्टिव्ह ऑर इनऍक्टिव्ह. आता इथे असं पण असतं, युजरला जसं आपण SMTP स्टेटस दिलेलं आहे, येस ऑर नो, हे जर मी नो केलं तर कुठलाच मेल फायर नाही होणार आहे. पण बऱ्याच वेळा क्लायंटचं कसं असतं की आम्हाला हा मेल नकोय, पर्टिक्युलरली हा मेल नकोय. फॉर एक्झाम्पल आम्हाला सप्लायरला मेल नाही पाठवायचं, हे आपल्याला बऱ्याच क्लायंट कडून आलेलं आहे, त्यामुळे आपण हा पॉईंट केला की आम्हाला सप्लायरला त्याचे लॉग इन द्यायचं नाहीये. मेल गेला तर ते लॉग इन करणार ना ऑब्व्हियसली, कारण त्यामध्ये आपण त्याचे डिटेल्स देतो, लॉग इन डिटेल्स. सो काही जण म्हणतात आम्हाला सप्लायरला लॉग इन नाही द्यायचं, सो सप्लायरला मेल नाही केला पाहिजे. तर ह्या केसमध्ये ते काय करतात, हे पर्टिक्युलर CMS इनऍक्टिव्ह करून ठेवतील, म्हणजे सिस्टम मध्ये कितीही सप्लायर्स ऍड होऊ दे त्यांना मेल नाही जाणार आहे. ठीक आहे, सर तो वाला इफ हा आहे, इफ CMS इज इनऍक्टिव्ह, तर तो वाला मेलच नाही जाणार आहे. मग हा आपण ड्राफ्ट घेतलेला आहे त्या CMS मधून, हा डायनामिक कंटेंट जो युजरने पास केलेला आहे त्या मेलसाठी रिस्पेक्टिव्ह मेलचा असेल तो. सिग्नेचर म्हणजे हे फुटर वाला हा सिग्नेचर, वार्म रिगार्ड्स, थँक्स वगैरे वाला. आणि हा वाला काय आहे, मी म्हटलं डिअर वाला,
डिअर नेम इथे ऑटोमॅटिकली त्या युजरचं नाव जाणार आहे, ह्या सप्लायरचं नाव जाणार आहे. तर इथे ते केलेलं आहे str रिप्लेस, ह्याला रिप्लेस कर कशाने, ह्या एफ नेमनी. यूसी फर्स्ट म्हणजे पहिलं कॅरेक्टर त्या वर्डचं कॅपिटलमध्ये होईल आणि कंटेंट अटॅच केलेलं आहे असं पूर्ण. त्यानंतर बॉडी मेलची पॅरेंट स्कोप रिझोल्युशन मेल हेडर, ह्याचं मिनिंग काय? हा फंक्शन इथे लिहिलेला आहे मी पॅरेंट क्लासचा. हा मेल हेडर तयार होईल, मध्ये मी कंटेंट टाकणार, फुटर जनरिक आहे आपला, हेडर आणि फुटर जनरिक आहे. पॅरेंट क्लासचा म्हणजे मगाशी मी जे HF फाईल दाखवली त्यामध्ये आपण हे डिफाईन करून ठेवलेलं आहे त्याचा कंटेंट जनरिक. हे बॉडी पूर्ण रेडी झाली माझ्या मेलची. त्यानंतर मेलरचं जे आपण वर आपण इन्क्लूड करून ठेवला सगळ्यात टॉपला ते स्टेटमेंट आहेत, हे कंपल्सरी त्याचा रूल आहे. कंपल्सरी पेजच्या स्टार्टला त्याचं फाईल सगळ्या इन्क्लूड कराव्या लागतात. हा क्लास आहे. मग हे सगळे आपले मेल सेंडिंगचे सिंपल पॅरामीटर्स आहेत. पोस्ट, पोर्ट, ऑथेंटिकेशन ट्रू, युजर नेम, पासवर्ड, मेथड, SSL वगैरे TLS द्यावे लागते. हे पण सिंपल मेलचं आहे, हे काय एक्सप्लेन मला नाही वाटत गरज आहे करायची काही. ऍड ऍड्रेस वगैरे हे सगळे मेलचे पॅरामीटर्स आहेत, हे तर एक्सप्लेन केलेलंच आहे मी. सब्जेक्ट आहे, ऑल्टरनेट बॉडी दिलेली आहे आणि मेलचं ती एक्झॅक्ट बॉडी आपण इथे मेसेज HTML म्हणजे ही बॉडी पूर्ण मेलला रेडी झाली आणि हा इफ एल्स मेल सेंड केला. ठीक आहे, हा एक मेल सेंड करण्याचा आहे. आणि तसंच आपल्याकडे एक पेमेंटचे पण मेलचं एक सेपरेट फंक्शन आहे. पेमेंटचं मेलचं सेपरेट फंक्शन काय आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला इथे द्यावं लागतं बुकिंगची टोटल अमाऊंट, पेड अमाऊंट आणि बॅलन्स अमाऊंट. आपल्याकडे इकडे 10 टाईपचे सेल आहेत. हे 10 टाईपचे सेल आहेत, सगळ्यांचे पेमेंटचे मेल आहेत. तर 10 वेळा तो ईमेल नाही इम्प्लिमेंट केला, पण एकदाच केला. ग्रुपचं जेव्हा पेमेंट, ऍडव्हान्स पेमेंट किंवा इन्स्टॉलमेंट पेमेंट, हे टर्म्स लक्षात ठेवत जा एकदम जास्त, कारण की ह्याच टर्म्स तुम्हाला नंतर कामी येणार आहेत. नंतरचं कळालं नाही त्या टर्म इथे त्याचं काय आहे, त्यासाठी मी आधी सांगितलं ऍडव्हान्स पेमेंट काय आहे आणि इन्स्टॉलमेंट पेमेंट म्हणजे ह्या रिसिट टॅब मधून जे घेतो ते. ठीक आहे, कारण जेव्हा एखाद्या नंतर सपोज काम आलं, तुम्हाला असं कोण रिसिट टॅब पर्टिक्युलरली नाही, सर वगैरे मी म्हणून जाईल इन्स्टॉलमेंट रिसिट मध्ये ते करा म्हणून. असं तर काही असेल तर ऍडव्हान्स आणि इन्स्टॉलमेंट मध्ये करा. जर कन्सेप्टच माहित नसेल तर तुम्हाला कळणार नाही की हे दोन्ही ठिकाणी जाऊन मला काम करायचंय. सो ह्या टर्म्स फार इम्पॉर्टंट आहेत आपल्या. तर हे जेव्हा पेमेंट दोन्ही सेव्ह होतात तेव्हा हा मेल पण आपण पाठवतो. जसं बुकिंगचा एक मेल जातो तसंच पेमेंटचा पण एक मेल जातो. तर त्याचे पण हे पॅरामीटर आहेत, सेम पॅरामीटर आहे, काही असं वेगळं पॅरामीटर नाही येते, नावच समजून जाईल. तर त्यामध्ये आपण पाठवतो. पेमेंटचा पण आपल्याकडे CMS आहे. इन्स्टॉलमेंट ह्या सगळ्या, ग्रुप टीर इन्स्टॉलमेंट, ईमेल फॉर, ह्या सगळे आपले पेमेंट हे जे आहेत ना 10 टाईपचे, पॅकेज, कार, विजा, फ्लाईट वगैरे, ट्रेन, हॉटेल, बस, पासपोर्ट, हे सगळे आपले इनॅक्टिव्ह झाले. पासपोर्ट आणि फॉरेक्स होतं आपल्या इथे, काढून टाकलं आपण सेल मधून, रिक्वायर नव्हतं, मिसलेनियस मध्ये काम होऊन जातं त्यांचं पासपोर्ट आणि फॉरेक्सचं पण. सो हे पेमेंटचे हे जे ईमेल फॉर आहेत, हे CMS ID आहे त्याचा. अगेन हा मेलचा ड्राफ्ट फक्त वेगळा असणार आहे. मेल कुठला सेंड होणार आहे, आता आपण जे फंक्शन पाहिलं ते ऍप ईमेल सेंड. तसंच हे रिमाइंडर आहेत, रिमाइंडरचं पण वेगळं फंक्शन लिहिलंय का, तर हा ड्राफ्ट चेंज असणार आहे. रिमाइंडर पण अगेन सगळ्याचे, म्हणजे यांचं कुणाचं ओव्हरड्यू झालंय तर त्यांना आपण रिमाइंडर पाठवतो. आता जसं ट्रान्झॅक्शनल मेल आहे तसं रिमाइंडर मेल पण आहे, त्यामध्ये ते तुम्हाला मिळतील. ग्रुप टूर पेमेंट रिमाइंडर, एखाद्याचं ग्रुप टूरचं पेमेंट एखाद्याचं ओव्हरड्यू झालं तर ते त्याचं आपण लॉजिक वेगळे वेगळे लिहिलेले आहेत रिमाइंडर्सचे. त्याचं एक सेपरेट सेशन घेईल, ट्रान्झॅक्शनल आणि रिमाइंडर ईमेल कसे जातात. सगळ्याचं कम्प्लीट वेगळं लॉजिक आहे, म्हणजे कधी कुणाला कुठला रिमाइंडर गेला पाहिजे, कधी कुणाला कस्टमरला पाठवायचा आहे, कधी युजरला पाठवायचा आहे, कधी ऍडमिनला पाठवायचा आहे कुठला रिमाइंडर, मग कुठल्या लॉजिकनी पाठवायचा आहे. आता जसं मी एक एक्झाम्पल म्हणून सांगते, कंपनी प्रोफाईल मध्ये तुम्हाला टॅक्सचं पे डेट दिसली असेल आणि पे टाईप दिसला पाहिजे.
तर याचा एक आपण रिमाइंडर ऍडमिनला एक इम्प्लिमेंट करून ठेवलेला आहे. टॅक्स पे रिमाइंडर म्हणून तुम्हाला CMS ड्राफ्ट दिसेल. तर हा रिमाइंडर काय करतो, टॅक्स पेमेंट कुणाचं मंथली असतं, कुणाचं क्वार्टरली आणि कुणाचं इयरली असतं. सो ते लोक सिलेक्ट करून ठेवतात, डेट सिलेक्ट करून ठेवतात. मंथली असेल तर बरोबर या मंथला त्याचं रिमाइंडर ऍडमिनला गेला पाहिजे की तुमचं टॅक्सचं पे ड्यू आलंय म्हणून. मंथली, क्वार्टरली, मग ह्याच्या लॉजिक आहे. क्वार्टरली म्हणजे ते 3दा जाणार आहे, तर मग त्याचं आपण ह्या डेटचे 3 क्वार्टर काढून त्या डेटला आपण पाठवतो. मंथली, इयरली आणि क्वार्टरली ह्याचे लॉजिक आपण इम्प्लिमेंट करून ठेवले. तर ह्याचं त्यावाईज CMS मध्ये रिमाइंडर आहे. हा, ईमेल टू ऍडमिन. हा ईमेल या डेट्स यूज करतो रिमाइंडर पाठवायला. तर अशा काइंड ऑफ रिमाइंडर आहेत भरपूर सारे. त्यानंतर हा जसं पेमेंटचा रिमाइंडर मेल आहे, हे टॉपअप. तर ही स्क्रीन सध्या आपण हाईड करून ठेवली, ह्याची गरज नाहीये. आपल्याकडे विजा आणि एअरलाईन टॉपअप असं 2 मॉड्यूल होते इथे, तर त्याचे मेल आहेत हे. आता नाही आहेत ते मॉड्यूल, काढून टाकलेत आपण. त्यांना हा पण त्याचाच आहे, व्हाईल टॉपअपचा. हा ऍप ईमेल मास्टर आहे एक. त्यानंतर ठीक आहे. आता याच्यामध्ये मॉडेल फाईलच्या सगळ्यात एंडला जर तुम्ही बघितलं, हे आपण ऑब्जेक्ट क्रिएट करून ठेवलाय, तो ग्लोबल करून ठेवलाय. म्हणजे तुम्हाला हे दिसलं असेल, डॉलर मॉडेल मी इकडे वापरलंय फंक्शन कॉलिंगला. त्यानंतर सगळ्यात हे ऍप जेनरिक फंक्शन. मी जसं म्हटलं PHPच्या फाईल्स ज्या कुठल्या जेनरिक आहेत, तर त्या ह्या आहेत. आपण त्या मॉडेलमध्ये इन्क्लूड करून ठेवल्यात. म्हणजेच काय, ह्या सगळ्या फाईल्सचा कोड आपल्याला या सगळ्या फाईल्सचा कोड आपल्याला यूज करता येतो, जिथे जिथे मॉडेल फाईल इन्क्लूड झालेली आहे. एक मिनिट हा. आता मी इथून चालू करते. गेट कॅशे डेटा ही जी फाईल आहे इथेच प्रेझेंट आहे, गेट कॅशे डेटा. एक मिनिट, मी याचं जरा नंतर सांगते. याचा बहुतेक मी नंतर काहीतरी चेंज केलेलं आहे. इनक्रिप्ट डिक्रिप्ट डॉट PHP ही फाईल नावातच आहे, इन्क्रिप्शन डिक्रिप्शन साठी यूज केलेली आहे. लास्ट टाइम मी सांगितलं होतं आपण डेटा बराचसा इनक्रिप्ट डिक्रिप्ट करतो. फॉर एक्झाम्पल कस्टमरचे ईमेल ID, मोबाईल नंबर आपण इन्क्रिप्ट करून ठेवतो. युजरचं पण लॉग इन, जे युजर नेम पासवर्ड आपण इन्क्रिप्ट करून ठेवतो. तर त्याचा आपण अल्गोरिदम यूज केलेला आहे. तर इथे क्लास आहे इनक्रिप्ट डिक्रिप्ट. त्यामध्ये 2 फंक्शन आहेत. एक इनक्रिप्टचं फंक्शन आहे, जे एक डिक्रिप्टचं फंक्शन आहे. जिथे जिथे मला इन्क्रिप्शन करायचंय तिथे मी फक्त हे फंक्शन वापरते आणि त्याला 2 पॅरामीटर पास करते. 2 पॅरामीटर कोणतं, काय इन्क्रिप्ट करायचंय आणि सिक्रेट की. आता ही सिक्रेट की आपली ग्लोबल आहे. इथे मी तुम्हाला मगाशी सांगितलं नव्हतं हे सिक्रेट की. तर ही की आहे इन्क्रिप्शन साठी आपण वापरणार आहे. ही की इथे ग्लोबल, जिथे फंक्शन कॉल झालंय तिथे ही की पाठवलेली आहे ग्लोबल वाली. आणि हा इन्क्रिप्शनचा अल्गोरिदम आहे. सेम फॉर डिक्रिप्शन. जेव्हा जेव्हा त्याला डिक्रिप्ट करायचंय, आता जेव्हा लॉजिक कसं राहतं, इथे लॉग इन करताना तुम्हाला हे लॉजिक दिसेल जेव्हा तुम्ही कोड रिव्ह्यू करताल जाऊन. तर आता ही क्युरिओसिटी तुमच्यावर आहे, तुम्हाला कुठे काय काय जाऊन कुठला कुठला कोड रिव्ह्यू करायचा. इथे फंक्शनॅलिटी दिसते तसे. इथे असं काही डिसाइड केलेलं नाहीये आम्ही की कुठला कोड तुम्ही रिव्ह्यू करा, कुठला नका करू, काही नाही. इथे तुमची क्युरिओसिटी आहे की तुम्हाला हे फंक्शनॅलिटी कशी कोडमध्ये वर्कआउट होतंय जाऊन पाहायची. ठीक आहे. आता जेव्हा मी हा युजर नेम पासवर्ड इथे टाकतेय, हा मी टाकलाय, पण डेटाबेसमध्ये pAdmin असं नाही सेव्ह झालेलं. डेटाबेसमध्ये काय सेव्ह आहे,
रोल्स टेबल आहे जो आपण यूज करतो जेव्हाही कुठला युजर सिस्टम मध्ये एंटर होतो तेव्हा आपण त्याचं जे क्रेडेन्शियल्स आहे ते ह्या रोल्स टेबल मध्ये पण त्याची एक एंट्री बनवून ठेवतो म्हणजे तो जेव्हा युजर येऊन लॉग इन करणार आहे तेव्हा हा वाला टेबल यूज होतो ह्या लॉग इनला. ठीक आहे. आता हा जो पहिला युजर असतो हा मेन युजर असतो जेव्हा सेटअप क्रिएट होतो तेव्हा ही एक लाईन आपण सिस्टम मध्ये बनवतो कारण की सेटअप क्रिएट झाल्यानंतर क्लायंटला आपल्याला लॉग इन डिटेल्स फॉरवर्ड कराव्या लागतात तर त्या त्यांच्या मेन ऍडमिनच्या डिटेल्स असतात तर ही लाईन आपण क्लायंटला देतो जसं जसं ते युजर मॉड्यूलमध्ये जाऊन युजर्स ऍड करतील तसे तसे इथे ते युजर्सचे क्रिडेन्शियल्स ऍड होणार आहेत. तर आता हा वाला पॅटर्न बघितला तर हा आहे पी ऍडमिन आणि पासवर्ड आहे आपला 2021 तर हा इन्क्रिप्टेड आहे इथे. हा काय करणार आपण आधी इन्क्रिप्ट करणार याच्यासोबत मॅच करणार मॅच झाला तर साइन इन करणार आहे. तर इन्क्रिप्ट करण्याला हा वाला फंक्शन मला कॉल करावा लागतो त्यामध्ये मी पहिल्यांदा पाठवणार पी ऍडमिन सिक्रेट की असणार आहे माझी ही वाली आणि इथे तो रिटर्न करणार मला इन्क्रिप्टेड स्ट्रिंग जी रिटर्न होणार ही. ठीक आहे. ही ह्याची इन्क्रिप्टेड स्ट्रिंग आहे डेटाबेस सोबत त्या पेज मध्ये कंट्रोलर मध्ये आपण ते लिहिलेलं आहे लॉग इन व्हेरीफाय डॉट PHP फाईल आहे त्यामध्ये ते मॅच झालं क्वेरीनीच मॅच करणार ऑब्व्हियसली सिलेक्ट स्टार फ्रॉम रोल्स वेअर युजर नेम इज दिस युजर नेम इन्क्रिप्टेड युजर नेम सो ते मॅच झालं सेम फॉर पासवर्ड मॅच झालं तर लॉग इन होईल. असं आपल्याकडे सप्लायरचे पण लॉग इन आहेत कस्टमरचे पण लॉग इन आहेत. ठीक आहे. कस्टमरचा पण डेटा आपण इन्क्रिप्ट करून ठेवलेला आहे ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर जे आपण कस्टमरच्या लॉग इनला ऍज अ युजर नेम अँड पासवर्ड मेलमध्ये पाठवतो. ठीक आहे. सेम डिक्रिप्ट आता जेव्हा युजर सिस्टम मध्ये ऍड झाला त्याचं इन्क्रिप्ट होऊन बसलं पण जेव्हा तुम्हाला व्ह्यू मध्ये दिसताना त्याचं युजर नेम आणि पासवर्ड इथे तुम्हाला असंच दिसेल इथे ते डिक्रिप्ट करून ठेवलेलं आहे डिस्प्ले केलंय करताना डिक्रिप्ट केलंय सो तुम्ही विचार करू शकता किती ठिकाणी इन्क्रिप्ट आणि डिक्रिप्ट कॉल झालेले आहे त्यामुळे आपण त्याचं क्लास फाईल बनवून ठेवलेली आहे लागतं तिथे ह्याचा ऑब्जेक्टनी आपण हे फंक्शन कॉल करतो. हे झालं इन्क्रिप्शन डिक्रिप्शन पर्टिक्युलर फंक्शन्स डॉट PHP आता ह्या फाईल्सचा आपण 50% सध्या त्याला यूज करतो. पर्टिक्युलर्स सॉरी ऍप सेटिंग मध्ये ती ऍप सेटिंगच्या फोल्डर मध्ये तुम्हाला सगळ्या जेनरिक फाईल्स दिसतील. पर्टिक्युलर फंक्शन ही फाईल मध्ये काय ह्याचा 50%च यूज काय ही फाईल काय करते पर्टिक्युलर फंक्शन थोडंसं नाव वेगळं काहीतरी आहे पण आधी आपण त्याला पर्टिक्युलर म्हणायचो आता आपण त्याला नरेशन म्हणतो. आता जेव्हा अकाउंट मध्ये आपण याचं अकाउंटिंग करतो सिस्टमचं आपण तुम्ही अकाउंटिंग असा वर्ड बऱ्याच ठिकाणी जेव्हा तुम्ही वेबसाईट किंवा डेमो पाहिला असतात ते व्हिडिओज वगैरे लर्न केले असतील तेव्हा तुम्हाला अकाउंटिंग हा वर्ड बऱ्याच ठिकाणी दिसला असेल. अकाउंटिंग करणं म्हणजेच काय सेल किंवा परचेस जे काही फायनान्शियल रिलेटेड माझा बिझनेस आहे ते सगळं आपण एका बुकमध्ये मेंटेन केलेलं आहे म्हणजेच आपल्या पूर्ण सिस्टमचं अकाउंटिंग केलेलं आहे म्हणजेच की त्याने परचेस किती केलेला आहे सप्लायर्स कडून एखाद्या टूर ऑपरेटरने आणि त्याचा सेल किती झालेला आहे इयर वाईज तर फायनान्शियल इयर मध्ये किंवा त्याने एक्स्ट्रा मे बी हे पण केलेले आहेत एक्स्ट्रा आपण म्हणतो ना एक्सपेन्सेस अदर एक्सपेन्स किंवा अदर इन्कम असं पण असतं ना अदर एक्सपेन्सेस म्हणजे सपोज त्यांनी स्टाफसाठी काही खर्च केलेला आहे मे बी पाण्याचा पण म्हणू शकतो जे काही अदर एक्सपेन्सेस आहेत किंवा अदर इन्कम जरी म्हटलं फॉर एक्झाम्पल त्यांनी सेल ऑफ स्क्रॅप की त्यांचं फर्निचर विकलंय मे बी त्यांचे ओल्ड जे लॅपटॉप होते ते विकलेत तर हा त्यांचा अदर इन्कम झाला फर्निचर विकलं हा त्यांचा अदर इन्कम झाला तर हे काही सगळं त्यांचं बिझनेसशी रिलेटेड आहे है ना सेल परचेस अदर इन्कम अदर एक्सपेन्स हे सगळं त्यांचा बिझनेसचा पार्ट आहे जो आपल्याला प्रॉफिट अँड लॉस त्यांचा बिझनेसचा जनरेट करायला हेल्पफुल असणार आहे तर तो सगळं अकाउंटिंग करतो आपण म्हणजे जेव्हा सिस्टम मध्ये त्याचं आपण एंट्री टाकतो की एखादा सेल झाला तर त्याचा आपण क्रेडिट अँड डेबिट साईड मॅच करून त्याचं आपण अकाउंटिंग मेंटेन करतो एखादा सेल फॉर एक्झाम्पल आता विजा सेल झाला
तर आपण मेंटेन काय करतो, की ह्या कस्टमरकडून एवढा सेल झालेला आहे. त्यानंतर त्याने आपल्याला त्याचा एवढा ॲडव्हान्स पेमेंट दिलेलं आहे, एवढं आउटस्टँडिंग आहे. नेक्स्ट टाईम तो कस्टमर येऊन आपल्याला इन्स्टॉलमेंट पे करणार आहे. सो आपण त्या बुकिंगच्या अगेन्स्ट त्या इन्स्टॉलमेंटचं पण अगेन अकाउंटिंग ठेवणार आहे, मेंटेन करणार आहे. तर त्याच्यासाठी हे सगळे लेजर्स लागतात. टू आयडेंटिफाय ऑल दोज ट्रान्झॅक्शन्स, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. तर ते आयडेंटिफाय करण्यासाठी म्हणजेच की एखादा व्यक्ती आहे, त्याला त्याच्या नावाने आयडेंटिटी मिळते. जसं माझं नाव सोनम, माझ्या नावाने मी रिप्रेझेंट होणार आहे. असं प्रत्येक आपण नाव आहे. प्रत्येक गोष्टीला काही ना काही नाव असतं, ज्याने ते गोष्ट रिप्रेझेंट होते. तसंच ते ट्रान्झॅक्शन जेव्हा मेंटेन करणार आहे आपण, त्या ट्रान्झॅक्शन मेंटेन करणार आहे. पण त्याला रिव्ह्यू जो कोणी करणार आहे किंवा जो तो मेंटेन करणार आहे, त्याला काहीतरी नाव द्यावं लागेल. त्याला बोलतात त्याला बोलतात लेजर्स. हे लेजर त्याची आयडेंटिटी आहे त्या ट्रान्झॅक्शनची. तर त्याच्या नावाने जसं आता माझे काहीतरी नाव आहे. जसं कलर, एखादा रेड कलर, पिंक कलर. आपल्याला माहिती आहे पिंक कलर असाच आहे. त्याला कोणी रेड नाही म्हणणार आहे. पिंक असाच आहे तर पिंकच म्हणणार. तसं अकाउंटिंग फीज हा एक लेजर आहे. याच्यामध्ये याचे रिस्पेक्टिव्ह जे काही रिलेटेड ट्रान्झॅक्शन आहे, अकाउंटिंग फीज तेच जाणार आहेत. ॲडव्हान्स फ्रॉम कस्टमर नावातच त्याचं अंडरस्टँड होतं की हा कस्टमर कडून आलेला ॲडव्हान्स आहे. ॲडव्हान्सेस टू सप्लायर. तर हे सगळ्या लेजर आपण कशासाठी हे सगळं अकाउंटिंग मेंटेन करण्यासाठी ही लेजरची स्क्रीन केलेली आहे. तर हे जेव्हा आपल्याला मेंटेन करावं लागतं, तर काहीतरी आपल्याला पॅटर्न फॉलो करावा लागतो. फॉर एक्झाम्पल ॲडव्हान्स आला मला एखाद्या कस्टमरकडून, तो मला मेंटेन करायचा आहे ह्या लेजरला. सो मला तिथे काहीतरी डिस्क्रिप्शन द्यावं लागेल, की ह्या पर्टिक्युलर कस्टमरकडून इतका ॲडव्हान्स आलेला आहे. ठीक आहे. तर त्याला बोलतात, हे जे मी काही मांडणार आहे, लिहिणार आहे, त्याला बोलतात पर्टिक्युलर किंवा नरेशन. काही म्हणतात. कोणी नरेशन बोलतो, कोणते सीए, कोणी बोलतात पर्टिक्युलर. ठीक आहे. तर हे पर्टिक्युलर जनरेट करायला आपण फंक्शन्स लिहिले होते. आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन वेगळं आलं. जसं हा ॲडव्हान्स फ्रॉम कस्टमर आहे. तसं तुम्ही नावं इथे वाचताल ना, तर प्रत्येकाचं वेगळं ट्रान्झॅक्शन आहे. बस बुकिंग एक्सपेन्सेस म्हणजे बस बुकिंगचं मी पर्चेस करणार आहे जे काही पर्चेस सप्लायरकडून. ऑडिटर फीज, बँक हे नावात तुम्हाला थोडं आयडिया येईल. कॅश इन हँड म्हणजे जे काही मला कोणी कॅश पे केली ती मला आलेली आहे. सेल झालेला आहे. कारचं एक्सपेन्सेस म्हणजे हे तुम्ही वाचा नंतर तुम्हाला थोडं लक्षात येईल. सगळं नाही आलं तरी चालेल. तर याला प्रत्येकाला एक नरेशन जातं म्हणजे त्याचं एक डिस्क्रिप्शन असतं प्रत्येकाचं. तर ते डिस्क्रिप्शन पास करायला आपण फंक्शन्स लिहिले होते म्हणजे जेनेरिक फंक्शन लिहून ठेवले होते, की आता जसं इथे मी तुम्हाला एका फंक्शनचं दाखवते, की गेट कॅश डिपॉझिट पर्टिक्युलर. तर हे कुठलं आहे? कॅश डिपॉझिट होते. अकाउंटशी रिलेटेड आहे अगेन. बँक व्हाउचरमध्ये कॅश डिपॉझिट नावाचं एक मॉड्यूल आहे. ठीक आहे. जेव्हाही इथं डिपॉझिट सेव्ह होणार आहे. हे डिपॉझिट सेव्ह होत आहे म्हणजेच काय बँक ऑफ महाराष्ट्र मला ₹30,000 ॲट बँकची ब्रांच पण बँकची ब्रांच पण कंपल्सरी द्यावी लागते ऑन डेट. म्हणजे हे एक त्याचं पर्टिक्युलर जनरेट झालं. तर असे खूप सारे पर्टिक्युलर्स आहेत, फंक्शन्स आहेत याच्यामध्ये. गेट सेल्स पर्टिक्युलर. तर हे 50%च यूज करतो आपण. मध्ये आपण अकाउंटिंगचं एन्हान्समेंट केलं तेव्हा काही यातले फंक्शन आपण यूज नाही करत आहे. त्याला वेगळं लॉजिक लावलेलं आहे. तर हे सगळ्या टाइपचे पर्टिक्युलर्स आहेत यामध्ये. हे सगळं अकाउंटिंगशी रिलेटेड आहे. जेव्हाही अकाउंटिंग मेंटेन करायला जातो आपण, तेव्हा हे पर्टिक्युलर्स जनरेट होतात सिस्टममध्ये. म्हणजेच जेव्हा ही सिस्टममध्ये एंट्री जाणार आहे आणि सीए क्रॉस चेक करायला जातो, टॅली करायला जातो फायनान्स पूर्ण, तेव्हा त्याला ही एंट्री नाही रीड करावं लागत. त्याला फक्त काय रीड करायचंय 30,000 डिपॉझिटेड ॲट बँक ऑफ महाराष्ट्र ऑन डेट दिस. ठीक आहे. म्हणजे त्याला ते वाचून कळतं, की ₹30,000 माझ्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 3 तारखेला पडलेत. असं. तर हे पर्टिक्युलरचं हे सिग्निफिकन्स आहे. त्यानंतर ड्रॉप डाउन मास्टर ही सगळ्यात इम्पोर्टंट फाईल आहे. नावातच आहे ड्रॉप डाउन मास्टर म्हणजे त्याच्यातून ड्रॉप डाउन झालेले आहेत. तर कसले ड्रॉप डाउन?
आता तुम्हाला सगळीकडे बऱ्याच ठिकाणी असे ड्रॉप डाऊन दिसतील आलेले. आता हा बँकचा ड्रॉप डाऊन आहे. हा ड्रॉप डाऊन पण तुम्हाला नंबर ऑफ टाइम्स दिसेल. म्हणजे हा इथे पण एक आहे. अपडेट मध्ये पण आहे. त्यानंतर सेल्सचं जर तुम्ही स्क्रीनमध्ये गेलात तर ग्रुप टूरचे पण ड्रॉप डाऊन दिसतील तुम्हाला बुकिंगचे. हा ड्रॉप डाऊन तुम्हाला रिसिप्टमध्ये दिसेल, व्हिसा स्टेटसमध्ये पण दिसेल. त्यानंतर रिपोर्ट्स पण आपण जे सेल्सचे जनरेट केलेत तिथे पण दिसेल. तर हे जे ड्रॉप डाऊन आहेत बुकिंग्सचे, फॉर एक्झाम्पल बुकिंगचे ड्रॉप डाऊन, तर हे फंक्शन लिहून ठेवलेले आहेत आपण. गेट ग्रुप बुकिंग ड्रॉप डाऊन, गेट पॅकेज बुकिंग ड्रॉप डाऊन. तिकडे फक्त आपण हे कॉल दिलेले आहेत जिथे जिथे पाहिजे. कारण सगळीकडे एवढा कोड लिहिणं चुकीचं आहे ना. इथे आता मी लिहिलाय फिल्टर एरियामध्ये. मे बी मला अजून हा इथे पण लिहिलाय रिसिट टॅब मध्ये पण बुकिंगचा ड्रॉप डाऊन आहे. व्हिसा स्टेटसला पण बुकिंगचा ड्रॉप डाऊन आहे. त्यानंतर ह्याचे जे रिपोर्ट आहेत ग्रुप बुकिंगचे 2-3 ठिकाणी आपले याचे रिपोर्ट आहेत. म्हणजे सेल्समध्ये पण आहे, बिझनेस रिव्हेन्यू मध्ये पण आहे ह्याचे रिपोर्ट्स. अकाउंटमध्ये पण एका रिपोर्टमध्ये आपल्याला ह्याचा ड्रॉप डाऊन लागतो. तर सगळीकडे हा ड्रॉप डाऊनचा कोड लिहायचा. म्हणजेच काय सगळीकडे हा कॉल द्यायचा एवढा. त्यापेक्षा हा फंक्शन फक्त आपण कॉल करणार आणि त्यामध्ये परत मिस्टेक होण्याच्या पण चान्सेस असतात. हा ड्रॉप डाऊन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर कसं कॉम्बिनेशन आहे, जीबी, इयर आहे, आयडी आहे, कोलन कस्टमरचं नाव आहे, फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. ह्यामध्ये एवढ्या वेळात लिहायला गेलं तर मे बी म्हणजे चान्सेस आहेतच तिथे मिस्टेक व्हायचे. कुठे कुठे कोलनच राहून जाईल, कुठे कुठे लास्ट नेमच नाही फेच होते, कुठे इयरच नाही फेच होते, कुठे आयडीच नाही फेच होते, असं होईल. सो आपण जनरिक लिहिलेत म्हणजे फक्त कॉल द्यायचं काम आहे. तर हे जेवढे काही ड्रॉप डाऊन दिसत आहेत तुम्हाला असे मल्टिपल टाइम्स दिसतील. पेमेंट मोड, रिसिट पण जेव्हा घेतो पेमेंट मोडचा ड्रॉप डाऊन खूप ठिकाणी आहे. हा ड्रॉप डाऊन, हा जो बँकचा ड्रॉप डाऊन आहे क्रेडिटर बँकचा, हा पण खूप ठिकाणी आहे. ह्याच्यामध्ये काय केलेले सगळे बँक लोड करून आणलेले आहेत. आपल्या ज्या कंपनी प्रोफाईल मध्ये बँक आहे हे आपण ड्रॉप डाऊन मध्ये आणतो. इथे जेवढ्या बँक ऍड झाल्यात, फायनान्शियल इयर पण लागतं ड्रॉप डाऊन मध्ये. तर त्याचं पण गेट फायनान्शियल इयर ड्रॉप डाऊन, गेट बँक ड्रॉप डाऊन असं आपल्याकडे फंक्शन लिहिलेले आहेत. गेट ब्रांच ड्रॉप डाऊन म्हणजे हे जे ब्रांचेस ऍड होत आहेत. त्यानंतर काही हार्ड कोडेड आहेत म्हणजे असे काही हार्ड कोडेड आहेत. कस्टमर टाईपचं ड्रॉप डाऊन आहे. म्हणजे हे जेव्हा कस्टमर ऍड होतं तेव्हा तुम्ही सिलेक्ट केला असेल तो रेग्युलर आहे, वॉक इन आहे, कॉर्पोरेट आहे. म्हणजे कुठले क्लायंट म्हटले की आम्हाला ते कस्टमर टाईप नकोय, तर कस्टमर टाईपचा पण तुम्ही बघितला असेल. खूप ठिकाणी ड्रॉप डाऊन आहे. म्हणजे सगळ्या फिल्टर सेक्शन मध्ये तर आहेच आहे सेल्सच्या, आणि कस्टमर मध्ये पण आहे व्हाईल ऍडिंग कस्टमर. आता विचार करा कस्टमरचा हा ड्रॉप डाऊन चेंज करून मागितला. कस्टमर टाईप वर तर त्यांचा सगळा सेलचा खेळ आहे पूर्ण. हा जो सेल्स आहे हा सगळा कस्टमर टाईप वर चालतो. म्हणजेच की आयडेंटिफाय करावं लागतं त्यांना की हा जो सेल्सचा कस्टमर आहे त्याचा कस्टमरचा टाईप काय, तो वॉक इन आहे, कॉर्पोरेट आहे, B2B कोणता आहे. क्लायंटने हा मागितला कस्टमर टाईपचा ड्रॉपडाऊन चेंज. बऱ्याचशा क्लायंटने आपल्याकडून चेंज पण करून घेतलेला आहे हा कस्टमर टाईपचा डेटा, की त्यांना वेगळं काही ऍड करून घेतात, काही जण ह्यातलं काढून घेतात कस्टमर टाईप कुठलाही. तर हा जर मी इथे चेंज केला ड्रॉपडाऊन, तर इथे चेंज कस्टमर मॉड्यूल मध्ये ठीक आहे 1-2 ते 3 तासामध्ये काम होऊन जाईल. पण सेल्स मध्ये सगळीकडे फिल्टर एरियामध्ये किंवा प्रत्येक सेलमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर न्यू कस्टमर पण क्रिएट करायचं आपण प्रोव्हिजन दिलेलं आहे. इथे पण कस्टमर टाईप आहे. म्हणजे किती ठिकाणी तो ड्रॉप डाऊन आहे. एवढ्या ठिकाणी जाऊन चेंज करणं पॉसिबल आहे का? 1 महिना लागेल जर चेंज करायचं म्हटलं तर, टेस्टिंग अँड ऑल. तर त्याच्यासाठी काय केलं आपण, हा फंक्शनचा इथे लिहिले, इथे चेंज केला की बस कुठेच चेंज करायची गरज नाही. पूर्ण सिस्टम मध्ये सगळीकडे तो रिफ्लेक्ट होऊन जाणार. कस्टमर सोर्स, रूम कॅटेगरीचा ड्रॉप डाऊन आहे, हॉटेल टाईप, व्हेकलचे टाईप्स, गेट ऑल सप्लायर्स. म्हणजे हे जे सगळे सप्लायर आहेत आपल्याकडे 10-12 टाईपचे, सगळ्या सप्लायर्सचा ड्रॉप डाऊन जनरेट करायचा असेल, हे सगळे आपण कॉल केलेले आहेत. गेट कंट्री कोड, कंट्री वाईज सगळ्या कोडची लिस्ट मिळते आपल्याला. तर आता याच्यामध्ये जरी कुठला नवीन ऍड करायची वेळ आली ड्रॉपडाऊन जो जनरिक आहे, काही ड्रॉपडाऊन नाही आहेत म्हणजे जे फक्त आता कस्टमरचा पण ड्रॉपडाऊन जनरिक लागणार आहे आपल्याला.
आता काही ड्रॉप डाऊन असे आहेत की ते तिथे लिहिले तरी इनफ आहेत. म्हणजे CRM मध्ये आपण बऱ्यापैकी काही ड्रॉप डाऊन दिले. हे ड्रॉप डाऊन फक्त ह्याच मॉड्यूल वरती लिमिटेड आहे. आता जसा हा गेट पॅकेज नेम, हा ड्रॉप डाऊनचा आपण कोड जनरिक नाही लिहिणार, हा फक्त इथेच लागणार आहे, सो तो तिथेच लिहायचा. काही ड्रॉप डाऊन आहे जो मोर दॅन 2 मॉड्यूल मध्ये युज होतोय, तर कंपल्सरी त्याला ड्रॉप डाऊन मास्टर मध्ये लिहायचा. ठीक आहे, पर्पजफुली का, तर त्याच्यामध्ये अमेंडमेंट चेंजेस येत राहतात क्लायंट कडून. ठीक आहे, कारण आपण एका क्लायंटचा नाही, आपल्याला 10-12 क्लायंटचा विचार करावा लागतो जेव्हा कुठलंही फंक्शनॅलिटी आपण इम्प्लिमेंट करतो तेव्हा. हे झालं ड्रॉप डाऊन मास्टर. गेट आयडीज, अगेन दिस इज इम्पॉर्टंट. गेट आयडीज मध्ये नावातच आहे गेट आयडीज. आता तुम्हाला सगळीकडे हा पॅटर्न दिसला असेल आयडीज वाला. QTN जसं आता याचं आहे CRMचं. सेल्सचं पण तुम्हाला सगळीकडे वेगळं दिसलं असेल. हॉटेलचं HB आहे, ह्याचं VB, ह्याचं A, ऍक्टिव्हिटीचं AS, त्यानंतर मिसलेनियसचं MS, फ्लाईटचं FLT आहे, ट्रेनचं आहे. तर हे सगळं पॅटर्न तुम्हाला दिसला असेल. हा पॅटर्न फिक्स आहे की मध्ये इयर येत आहे. ह्या बुकिंगचं जेव्हा क्रिएट झाले ते इयर मध्ये येत आहे. हा आयडी एक आहे आणि हा पॅटर्न फिक्स आहे, पण हा सगळ्यांसाठी वेगवेगळा आहे. म्हणजे तुम्ही अदर इन्कम जरी पाहिलं, रिसिट टॅबसाठी तुम्हाला वेगळं दिसेल बऱ्याच ठिकाणी. म्हणजे अकाउंट मध्ये पण आहे बघा, आपण जे रिसिट पेमेंट इथे जनरेट नाही झालं, सॉरी एंट्री नाहीये इथे. अजून कुठे दाखवता येईल बरं तुम्हाला? हा, कॅन्सल रिफंडच्या पण मॉड्यूल मध्ये रिफंडचे पण वेगळे आयडीज दिसतील तुम्हाला. एक मिनिट, माझं रॅम. तर हे जे आयडीचे पॅटर्न आहेत, हे पण आपल्याला खूप ठिकाणी लागतात. ते सगळे इथून येतात. इथे पण बेसिकली फंक्शन लिहिलेलं आहे. फंक्शनला पॅरामीटर पास होणार, तो रिस्पेक्टिव्ह आयडी आणि इयर. ते इयर पास कुठून होणार आहे, जिथे आता फॉर एक्झाम्पल बुकिंग आहे, तर बुकिंगचं जे काही इयर आलेलं आहे, एक्स्ट्रॅक्ट करणार मी त्याला. क्रिएटेड ॲट डेट मधून एक्स्ट्रॅक्ट करणार इयर, आणि ते इयर इकडे पाठवणार सेकंड पॅरामीटर. इथे दिसेल तुम्हाला ऍप व्हर्जन. मी मगाशी सांगितलं की कंपनी प्रोफाईल मध्ये आपण ऍप व्हर्जन हे करून ठेवलेलं आहे, कमेंट करून ठेवलेलं आहे. तर इथे ते तुम्हाला दिसेल. जर इयर नाही पाठवलं तर ऍप व्हर्जन वापरतो. तर हे ऍप व्हर्जन तिथून कमेंट केलंय, रिमूव्ह नाही केलं, याच्यामुळेच नाही केलं. कुठे कुठे, कारण हा चेंज आपण नंतर केला होता, हा जो इयरचा मध्ये पॅटर्न कुठे कुठे राहू शकतं, त्याच्यामुळे आपण ते ऍप व्हर्जन इथे असंच ठेवलेलं आहे. कोड आहे तसं टेस्टिंग झालेलं आहे. 99% तरी नाहीये कुठे की इयर नाही पाठवलंय कुठे असं. तर आता गेट ग्रुप बुकिंग आयडी, तर त्याचं GB आहे, हे इयर आहे, आणि हा टूर वाईज ट्रॅव्हलर आयडी, म्हणजे हा त्या बुकिंगचा आयडी आहे. गेट ग्रुप बुकिंग पेमेंट आयडी, ग्रुप GB, पेमेंटला आपण इयर नंतर /p ऍड केलेलं आहे, म्हणजे आयडेंटिफाय करायचं की ग्रुप बुकिंगचं हे पेमेंट आहे. त्यानंतर सेम फॉर रिफंड, मी आता जे रिफंड दाखवत होते. रॅम चालू झालं का नाही? तर हा असा रिफंडचा आयडी बनतो. PB म्हणजेच पॅकेज बुकिंग, इयर, R म्हणजे रिफंड, P असेल तर पेमेंट.
आणि हा आयडी. ठीक आहे. इथे वाउचर नंबरवर प्रिंट होईल. तर हा इथून येतो. तर हे पॅकेज बुकिंगचे आहेत. सगळ्याचे 4-5 कंपल्सरी आहेत. कसे? बुकिंगचा एक, पेमेंटचा एक, रिफंडचा एक. असे सेम बुकिंग, हा पेमेंट, हा रिफंड. विजा बुकिंगचा VSA. आधी VB होता, नंतर आपण त्याला बुकिंगला इथं सेल केलं ना, आधी केलं. त्यामुळे ते पॅटर्न चेंज केला मग S. जनरिक असल्यामुळे इथेच फक्त आपल्याला चेंज करावा लागतो. तो फ्लाइट हा पण बऱ्याच वेळा चेंज झालाय FLT. जसं आपण मार्केटमध्ये रिसर्च करतो, जसं क्लायंटचे जास्तीत जास्त क्लायंटचे एखादी रिक्वायरमेंटच्या मल्टिपल क्लायंट कडून आली तर ती आपण कन्सिडर करतो. ट्रेन तिकीट, TTK, HB, हॉटेलचे हे, कार रेंटल. VQR म्हणजे हे वेंडर कोटेशन रिक्वेस्ट. म्हणजे ही कुठली? CRM मध्ये सप्लायर कोटेशन. यामध्ये VQR दिसेल तुम्हाला. आधी आपण ह्याला वेंडर नव्हतं, मग सप्लायर केलं. ES एम्प्लॉई सॅलरी. OEP म्हणजे अदर एक्सपेन्स पेमेंट. OE म्हणजे अदर एक्सपेन्स ओनली, बुकिंग. अदर इन्कम पेमेंट. हे सप्लायर इस्टिमेट म्हणजे हे परचेसचं. ठीक आहे. माझ्याकडून काही चेंज झाला का मॉडेल फाईल? तर अशा टाईपचं आता एखादं कुठलंही नवीन मॉड्यूल जर इम्प्लिमेंट करायला आलं, तर त्याचं आपल्याला हे पण करावं लागतं. आयडीज जनरेट पण करावे लागतात. फॉर एक्झाम्पल एखादा सपोज सेल न्यू इंट्रोड्यूस केला सिस्टममध्ये, तर जसा ह्याचा पॅटर्न आहे आयडीचा, तसा त्या न्यू सेलला पण एक आयडीचा पॅटर्न द्यावा लागेल. तो ते इथे फंक्शन थ्रू तुम्ही असं करू शकता मग. त्यानंतर गेट आयडीज झालं. ऍप जनरिक फंक्शन्स ही इम्पॉर्टंट फाईल आहे. यामध्ये सगळे PHP चे जनरिक फंक्शन्स लिहून ठेवलेत. तर हा बिगिन पॅनल त्या दिवशी तुम्हाला दिसला असेल. एक फंक्शन लोकेशन अँड ब्रांच जेव्हा मी एक्सप्लेन केलं होतं तेव्हा हा बिगिन पॅनलचा फंक्शन कॉल केला होता. पहिला पॅरामीटर आहे टायटल, दुसरा पॅरामीटर आहे एंट्री आयडी. पहिला पॅरामीटर टायटल म्हणजेच काय की हा वाला, हा जो डिझाईन दिसतो इथे, ही लाईन आहे आणि हे बटन आहे, ते त्या फंक्शन मधून येतं, या फंक्शन मधून. आता इफ एल्स पॅटर्न आहे. इफ एंट्री आयडी इज नॉट इक्वल टू ब्लँक. एंट्री आयडी म्हणजेच काय, तुम्हाला इथे व्हिडिओ प्ले झालेले दिसतील. हा बरोबर तुम्हाला आता इथे प्ले केलाय, तुम्हाला परचेसचाच प्ले होणार आहे. अजून कुठला प्ले केला मास्टर मध्ये, हा बरोबर तुम्हाला ह्या मास्टर. हॅलो मॅम, हॅलो, स्क्रीन स्टक झाली वाटतं. काय दिसतंय तुम्हाला? आता ते बुकिंगचे आयडी हे दिसतो, रिफंड डिटेल्स, कॅन्सल बुकिंग पेज. तुम्हाला आता मास्टरची स्क्रीन दिसल्यावर सांगा मग. दिसते की स्टॉप करून नाही तर स्क्रीन शेअर करतो. स्टॉप नाही मॅम, दिसत नाही. आता दिसते? हा. तर इथे बिगिन पॅनलचं जे फंक्शन आहे, आपण लास्ट टाइम ब्रांचेसच्या कोड रिव्ह्यू केला तेव्हा पाहिलं होतं. पहिलं आहे टायटल, हे वालं टायटल येतं ते, आणि आयडी जो पाठवतो तो आयडी कशाचा असतो, हा व्हिडिओ प्ले करायचा. तर याचा व्हिडिओचा एक आपण टेबल बनवून ठेवलेला आहे बॅकएंडला, आणि ते सगळे व्हिडिओज आपण लाईव्हला अपलोड केलेले आहेत आणि त्याच्या URL
त्या रिस्पेक्टिव्ह मॉड्यूलच्या समोर दिलेत. तर त्याचा एक आयडी जनरेट झाला. फॉर एक्झाम्पल आदा मास्टरला काही सपोज 10 नंबरचा आयडी गेला. तर तो 10 पाठवला की बरोबर इथे क्लिक केल्यानंतर 10 आहे, तर 10 नंबरचा जो काही व्हिडिओ आहे तो प्ले करणार. तर अशा पद्धतीने ते एंट्री आयडी पाठवायचं बिगिन पॅनलला. आणि जर एंट्री आयडी नाही पाठवलाय म्हणजेच त्या मॉड्यूलचा व्हिडिओ प्रेझेंट नाहीये, तर त्या केसमध्ये फक्त एल्स वाला रिटर्न होईल. म्हणजे फक्त हा वाला टायटल दिसेल, हे व्हिडिओचं बटन नाही येणार आहे. एंड पॅनल म्हणजे हा बिगिन पॅनल आहे, तर एंड पॅनलमध्ये डिव्ह त्याचे क्लोज करून ठेवलेत. तर हे फंक्शन तुम्हाला कॉल केलेले दिसतील त्या पेजेसमध्ये सगळ्याच, बिगिन पॅनल आणि एंड पॅनल. बिगिन विजेट, हे विजेट म्हणजे जिथे जिथे असे तुम्हाला विजेट दिसतील म्हणजे स्क्वेअर दिसतील कलरफुल, कॅन्सल रिफंड मध्ये आहे. हे विजेट, तर ह्याचं डिझाईन पण जनरिक बनवून ठेवलेलं आहे, ते या फंक्शन मधून येत आहे. एंड विजेट. त्यानंतर हे तर मी त्या दिवशीच सांगितलं, करन्सी कन्व्हर्जन. हे इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये काय होतं ते मी आता सांगितलं, मल्टी करन्सीचं आपलं कन्व्हर्जन आहे सपोर्ट. तर INR टू AED, AED टू काय अजून सगळे हे कन्व्हर्जन ह्या फंक्शन थ्रू होतात. ह्याचं एक जनरिकच फंक्शन लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे आता 3 करन्सी मध्ये कसं वर्कआउट होतं सांगते तुम्हाला. मे बी लोकल करन्सी आता INR आहे. ठीक आहे. मला रेट आलेला आहे दुबईचा AED थ्रू, हॉटेलचा AED. तर मी तो रेट इथे एंटर केला. ठीक आहे. सपोज माझं कस्टमर आहे युरोपचं, ज्याला दुबईला जायचंय, पण तो माझ्याकडून जातोय. सो ह्या केसमध्ये माझं आता कसं होणार आहे, मला रेट आला AEDचा, मी कन्वर्ट होणार तो माझ्याकडे INR, आणि युरोपचा माझा जो कस्टमर आहे त्याला जाताना तो कन्वर्ट होणार युरोपमध्ये. ठीक आहे. म्हणजे जेव्हा माझी बुकिंग होणार आहे फायनल, तेव्हा मी त्याला डॉलर सिलेक्ट करणार करन्सी इथे. म्हणजे ही बुकिंग आहे, ऑब्व्हियसली इथे कस्टमर सिलेक्ट होतोय, तो युरोपियन आहे, तर इथे त्याला मला डॉलर सिलेक्ट करावा लागणार आहे. डॉलर जेव्हा मी इथे सिलेक्ट करणार आहे, हा रेट मी टाकणार आहे माझ्याच करन्सीवाला INR वाला, सेव्ह होणार आहे. म्हणजेच 3 करन्सीचा वर्कआउट कसं झालं लक्षात आलं. तर करन्सीचे कन्व्हर्जनचे जे कॅल्क्युलेशन आहे ते फार हेवी आहेत, कारण हे खूप ठिकाणी लागतं करन्सी कन्व्हर्जन. आता मी एक्झाम्पल म्हणून हॉटेल बुकिंगचं सांगितलं. असं आपल्याकडे 5 सेल्समध्ये मल्टी करन्सीचा सपोर्ट दिलाय. सगळ्या सेलमध्ये गरज नाहीये, ज्याच्यामध्ये गरज आहे 5 सेलमध्ये त्यामध्ये दिलेला आहे. तर म्हणजेच तुम्हाला इथे बेसिकली INRचा जसं हे दिसतंय ना ड्रॉप डाऊन, तसा दिसेल सेल्समध्ये. म्हणजे हा जो ड्रॉप डाऊन सिलेक्ट होणार आहे, इनव्हॉइस वगैरे जे जनरेट होणार आहे ते त्या करन्सीमध्ये सिलेक्ट होणार आहे, कारण फायनल एंड कस्टमरला त्याच्याच करन्सीमध्ये आपल्याला द्यावं लागतं इनव्हॉइस. सो ते जे करन्सीचे कन्व्हर्जन आहेत, म्हणजे आता हा रेट कन्व्हर्जन झाला ना, एकच रेट माझा बेसिक AED टू INR झाला, INR टू अगेन युरोपचा म्हणजे डॉलरमध्ये झाला. तर त्याच्यामध्ये हे फंक्शन त्यामुळे मी जनरिक लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये फ्रॉम करन्सी टू करन्सी आणि कॉस्ट, कुठून कुठे कन्वर्ट करायचे आणि काय कॉस्ट कोणती कन्वर्ट करायची, आणि रिटर्न करन्सी अमाऊंट. मग ती विथ करन्सी लोगो मी प्रिंट करायला डायरेक्ट रिटर्न झालेली. म्हणजे हे तुम्ही कंट्रोल ऑल फाइंड केलं, बऱ्याच ठिकाणी कॉल केलेलं दिसेल. त्यानंतर हे फंक्शन इम्पॉर्टंट आहे, गेट डेट युजर. आता हे फंक्शन कसे आहेत, इथे हे 4 फंक्शन लक्षात घ्या. गेट डेट युजर, गेट डेट DB, गेट डेट टाइम युजर आणि गेट डेट टाइम DB. नावातच आहे गेट डेट युजर, युजरची डेट मिळते. गेट डेट DB, डेटाबेसची डेट मिळते. गेट डेट टाइम युजर म्हणजे डेट अँड टाइम आहे, कुठे कुठे फक्त डेट पिकर दिसेल, कुठे कुठे डेट पिकर विथ टाइम दिसेल. ठीक आहे. तर हे डेट विथ टाइमचे फॉर युजर अँड फॉर डेटाबेस, हे डेटचे आहेत फक्त फॉर युजर अँड डेटाबेस. तर युजर आणि डेटाबेसचे डिफरंट काय आहेत. MySQL मध्ये जेव्हा PHP ऍडमिन मध्ये जेव्हा आपण डेट सिलेक्ट करतो, सेव्ह करतो सॉरी, तेव्हा ती कंपल्सरी YMD फॉर्मॅट आहे, त्याचा पॅटर्न फॉलो करावा लागतो YMD. युजरचं हे आपल्यावर डिपेंड आहे की युजरला डेट कशी दाखवायची. कोणी कोणी वेनसडे असं लिहून पाठवेल, कोणी कोणी मंथ लिहिल मार्च वगैरे, कोणी हाफच लिहिल तो मंथ. डेटचे बरेचसे फॉर्मॅट आहेत, तुम्ही PHP डेट मध्ये रिव्ह्यू केला असेल डेटचे फॉर्मॅट. पण आपण काय फॉलो करतो, DMY, डेट मंथ इयर. डेटाबेसचा कंपल्सरी YMD लागतो. डेट टाइम H आणि I, सेकंड्स नाही दाखवत आपण, R आणि मिनिट्स. त्याच्यानंतर डेट टाइम DB YMD,
आता हे का लिहून ठेवले 4 जेनेरिक फंक्शन? तर डेट आपल्याकडे खूप आहेत. म्हणजे रिसीट डेट, पेमेंट डेट, बुकिंग डेट, चेक इन डेट, चेकआउट डेट, अपॉइंटमेंट डेट, अशा खूप टाइपच्या डेट आहेत आपल्याकडे. तर युजरला दाखवताना मला DMY दाखवायचं आहे आणि डेटाबेस तर माझा YMDच ऍक्सेप्ट करणार आहे. YMD इतकं रिडेबल नाहीये युजरसाठी. आपल्याला नेहमी DMY हा फॉर्मॅट मोस्ट कम्फर्टेबल आहे. YMD दिलं तर थोडंसं कन्फ्युजन क्रिएट होतं. सो आपण YMD फॉर्मॅट वापरूच नाही शकत. त्यामुळे मग काय केलं आपण, आता हे खूप ठिकाणी आहे. मला कसं करावं लागतं वर्कआउट, जेव्हा माझी बुकिंग सेव्ह होतीये, जेवढ्या काही याच्यावरच्या डेट आहेत. आता इथल्या इथेच किती डेट आहेत बघा. चेक इन, चेकआउट डेट आहे, ड्यू डेट आहे, बुकिंग डेट आहे, पेमेंट डेट आहे. 5 डेट आहेत इथल्या इथे माझ्या. या डेट मला सगळ्या सेव्ह करायच्यात YMD फॉर्मॅटमध्ये. इथे दिसतायत DMY. सो मला इथे एक कन्व्हर्जन आलं. त्यानंतर जेव्हा मला ह्या डेट डिस्प्ले करायच्यात व्हाउचरवर वगैरे, सगळीकडे अगेन YMD फेच होणार आहे. सो मला त्याला परत DMY करायचंय. सो हे सगळं व्हाईस वर्सा आहे. तर एवढं सगळं वर्कआउट कमी करण्यासाठी मी काय करणार, फक्त फंक्शन कॉल करणार जिथे जी पाहिजे ती. म्हणजे आता मी सेव्ह करते डेटाबेसमध्ये. मी तेव्हा काय करणार, फक्त गेट डेट DB इन ब्रॅकेट ती डेट पास करणार. कुठलीही डेट असो तो YMD मध्ये टाकणार, कन्व्हर्ट करून ती डेटाबेसमध्ये स्टोअर करायला यूज करणार. फेच करताना म्हणजेच युजरला डिस्प्ले करायचंय. मी हे फंक्शन कॉल करणार आणि डेटाबेस मधली जी डेट आहे ती टाकणार. डेटाबेस मधून येते YMD, तो करणार DMY आणि मला डिस्प्ले करणार. ठीक आहे. म्हणजे हे सगळीकडे स्टेटमेंट लिहित बसण्यापेक्षा डायरेक्ट हे वाला मी कॉल करणार फंक्शन. आलं लक्षात हे 4 फंक्शन? हे ट्रान्झॅक्शन्स हे आपले नॉर्मल आहे. हे स्टार्ट ट्रान्झॅक्शन, कमिट, रोलबॅक. हे मॉडेल फाईलमध्ये तुम्हाला दिसेल. कमिट टी असं फंक्शन जो कॉल केलाय, म्हणजेच इथे काय म्हणायचं, ही क्वेरी एक्झिक्यूट झालेली आहे कमिटची. त्यानंतर गेट वेंडर रिक्वेस्ट वेंडर नेम. आता हे फंक्शन जसे तुम्हाला लागतील तसे कळत जातील. हे सगळे जेनरिकच फंक्शन आहे जे जे मला मल्टिपल टाइम्स यूज झालेले आहेत. हे सगळे आयडीज, लेजर जी स्क्रीन आहे ना, आपण जेव्हा परचेसचे रिफ्लेक्शन करतो, म्हणजे परचेस जेव्हा सेव्ह होतो त्याचे अकाउंटिंग रिफ्लेक्शन करायला गेलं की मला लेजर आयडी फेच करावे लागतात. आणि परचेस आपल्याकडे खूप सारे आहेत. जसं की सेल्सचं आहे तसंच रिस्पेक्टिव्ह त्याचे परचेस असतात. मग इथे असं नाही लिहिलं हॉटेल सप्लाय, हॉटेल परचेस, विजा परचेस, कार परचेस. परचेस मध्ये आपण, हे काय प्रॉब्लेम झालाय बघावं लागेल मला. इथे जेव्हा आपण परचेस, हा इकडे ड्रॉपडाऊन आहे तो. हे असे ड्रॉपडाऊन दिलेले आहेत आपण पेमेंट मध्ये आहे. DMC वेंडर, मग कोणता DMC आहे, क्रूज, मग क्रूजचे सगळे लिस्ट करतो आपण. तर मग इथे जेव्हा मी ह्याचा अकाउंटिंग करायला जाते ना, तर ह्या सगळ्याचे सेपरेट लेजर असतात. एकच लेजर नसतो. ट्रान्सपोर्ट वेंडर 5 असतील तर 5 वेंडरचे 5 सप्लायरचे सेपरेट 5 लेजर मला बनवावे लागतात सिस्टममध्ये. तर ते आयडेंटिफाय करायला लागतं. जेव्हा मी परचेस सेव्ह करते, आता ह्या पांचाली ट्रान्सपोर्ट वेंडरचा मला परचेस सेव्ह करायचा आहे, तर ह्याचा लेजर मला एक्स्ट्रॅक्ट करावा लागतो तिथून. फेच करायचा असतो. तो त्याचं रेडी आपण लेजर्स पण बनवून दिलेले आहे सिस्टममध्ये. तो आयडी तिथून घेतलेला आहे, की जर DMC सप्लायर असेल तर GLID हा. आता तुम्हाला हे GLID कन्फ्युजन क्रिएट करेल. लेजर जे नाव आहे ना मॉड्यूलला, अकाउंटमध्ये लेजरमध्ये, ह्याला आधी GL नाव होतं. आपलं सगळ्यात जे ओल्ड अकाउंटिंग होतं 5-6 वर्षापूर्वीचं, तेव्हा GL, SL असं म्हणायचे. अकाउंटिंग मध्ये जेव्हा चेंजेस झाले तेव्हा त्याला रिनेम केलं त्या कन्सेप्टला लेजर आणि ग्रुप. लेजर म्हणजे GL आणि ग्रुप म्हणजे आधी त्याला म्हणायचे SL. तर ते इथं आपलं GL आणि SL असं नाव होतं. आता आपण त्याला नंतर रिनेम केलं. त्यामुळे हे कोडमध्ये GLच दिसेल तुम्हाला. ते सगळ्याला लेजर आयडी असं नाही करत बसलो आपण. GL आयडी असं दिसेल. इव्हन तुम्हाला डेटाबेसमध्ये पण ते दिसेल. अकाउंटिंगचं जेव्हा सेशन घेईल मी सेपरेट, तेव्हा तुम्हाला ते सांगते मी तो कॉन्सेप्ट. हे सगळे तसेच फंक्शन्स आहेत बेसिक. हे मेल बॉक्सचं, मग असे आपण पाहिलं ना एम्प्लॉईचं लॉग इन मेसेज, हे त्याचं HTML आहे. असं युजर नेम, पासवर्ड आणि थीम कलर मध्ये ते बटन येतं लॉग इनचं. तुम्हाला हा मेल आला पण असेल कस्टमर वगैरे ऍड केल्यानंतर. व्हॉट्सअपचं लॉग इन बॉक्स, हे सगळे लागणारे फंक्शन्स आहेत. आता हे आपण वापरत नाही. रिफ्लेक्शन जे पाठवायचो टॅक्सचे, त्याच्यासाठी हे फंक्शन लिहिले होते मी. आता आपण चेंज केलंय अकाउंटिंग, त्यामुळे हे वापरत नाही आपण. पण हे काढता येत नाही असा प्रॉब्लेम आहे.
फक्त तुम्हाला हे अगदी जाऊन डेप्थमध्ये रिव्ह्यू नाही करायची गरज. पण ह्या फाईलमध्ये ह्या प्रकारचे फंक्शन लिहिलेत, हे माहीत असणं गरजेचं आहे. कारण ते फंक्शन शोधायला गेलं तर तुम्हाला असं सापडणारच नाही. पण तुम्हाला जर आयडिया आहे की बाबा PHPचं जेनेरिक फंक्शन ह्या फाईल्समध्ये ह्या प्रकारचे असू शकतात. जसं गेट आयडीज, यामध्ये सगळे आयडीज जनरेट केलेत. ह्यामध्ये सगळे पर्टिक्युलर जनरेट केलेत. ड्रॉप डाउन मास्टरमध्ये सगळ्या प्रकारचे ड्रॉप डाउन लिहिलेत. तर हे फक्त माहीत पाहिजे बेसिक. हे एकदम डोक्यात क्लिअर पाहिजे. म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम नाही येत. इथपर्यंत डाऊट आहे कोणाला काही? नाही मॅम. मॅम आता आम्ही थोडे हे रिवाइज करतो ना, एका दिवशी पूर्ण झाल्यानंतर मग ते हे होतं. ठीक आहे, ठीक आहे. चालेल का? हो, चालेल. जावास्क्रिप्टचं मग नंतर घेऊयात आपण. हो, खूप फाईल झाल्या आज, तर थोड्या अवघड पण. हो. ऍक्च्युली अजून तर खूप आहे. हे तर फक्त सुरुवात आहे. तुम्हाला जेवढं पटपट करता येईल तेवढं ग्रास्प पटपट करा. हो मॅम. म्हणजे बऱ्यापैकी मी तरी हे सांगते, खूप डीप लेवलला सांगितलंय. मला एवढं नव्हतं मिळालं ट्रेनिंग. मला हार्डली 2 दिवसात पूर्ण कोड रिव्ह्यू उरकला होता माझ्या ट्रेनरने. मॅम तुम्ही कधी जॉईन झालेल्या? मला 4.5 वर्ष झाले. हो. कारण की प्रोडक्ट त्या लेवलला व्हास्ट आहे. एवढं डीप सांगणं पण मी सांगते का तर पुढे जाऊन परत प्रॉब्लेम येतात तुम्हाला. म्हणजे एकाला जरी ट्रेनिंग नीट नाही केलं ना, पुढे जाऊन मग तो मलाच परत ताप होतो. जेव्हा मी काम असाइन करते, मग तुम्हाला तिथे मग डिफिकल्टीज येतात. का तर तुम्हाला प्रॉपर कोड्स माहीत नसतो, फाईल्सचं स्ट्रक्चर माहीत नसतं. तर त्यामुळे तो प्रॉब्लेम परत नंतर कंपनीलाही प्रॉब्लेम येतो आणि मलाही नंतर ते हेक्टिक होऊन जातं. परत ते सगळं सांगत बसावं लागतं. सो त्यामुळे मी आत्ताच इन्व्हेस्ट करते तो टाइम. जेणेकरून तुम्हाला जेव्हा काम चालू होतं तेव्हा माझ्या मागे काही ताण राहत. कारण ओके मी मॅम. तसं 2 डेजच याला टाईमलाईन असाइन करते. पण मी हे पर्पजफुली घेऊन जाते 8 दिवसापर्यंत. पण त्याच्या पुढे नाही एक्सटेंड करू शकत. नाहीतर मला सर परत हे करतील. त्यामुळे तुम्ही तेवढं स्कोप तुम्हाला माहिती याचा व्हास्ट आहे. त्यामुळे त्या लेव्हलने तुम्ही फास्ट ग्रास्प करा आणि फास्ट कव्हर करा. ओके मॅम. आता माझं आज टार्गेट होतं तसं जावास्क्रिप्टच्या फाईलचं पण. तुम्ही म्हणताय जर जास्त होतंय तर ठीक आहे. ते जावास्क्रिप्टचं उद्या करूयात. कारण की अजून बरचसं हे खूप आहे. म्हणजे हे दिसतंय एवढंसच पण ह्याच्यामध्ये खूप आहे सांगायला. जसं तुम्हाला आता सांगितलं मेलचं पण आहे अजून. ते सेपरेट सेशन आहे. अकाउंटिंगचं तर फारच हे म्हणजे तुम्हाला फार त्याला पेशन्स ठेवावे लागणार आहेत. अकाउंटिंग खूप म्हणजे खूप व्हास्ट आहे. कोडचं तर मी सांगणारच नाहीये. कारण कोड सांगायला गेलं तर मग 8 दिवस त्यालाच लागतील. पण कन्सेप्टच समजून सांगणार आहे. त्याला तर मला पेशन्स ठेवावे लागतील अकाउंटिंगला. ओके मॅम. ठीक आहे. डाऊट आहे की करायचं क्लोज काही? आता तर नाही मॅम. चालेल. आता हे मी सांगते तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला कसं अंडरस्टँड करून घ्यायचं हे प्रत्येकावर डिपेंड आहे. कारण की जेव्हा फायनल काम मिळणार आहे तेव्हा हे कुठं परत रिपीट होणार नाहीये ह्यातल्या कुठल्याच गोष्टी. त्यामुळे तुम्हाला किती लेवल पर्यंत आत जायचंय आणि कसं तेवढ्याच वेळात लिमिटेड टाइम मध्ये कम्प्लीट करायचं हे तुमच्यावर आहे. म्हणजे प्रत्येकाचं स्किल आहे. ठीक आहे? ओके मॅम. थँक यू मॅम. येस. थँक यू. बाय. थँक्यू मॅम.